पंकज चतुर्वेदी नावाचा हिंदीचा कवी खरंच म्हणाला होता कि न यात्रा अच्छी है न ट्रेन के भीतर की परिस्थिति, न यात्रा अच्छी है न ट्रेन के भीतर की परिस्थिति, लेकिन गाड़ी नंबर और गाड़ी के आने और जाने के समय की सूचना देती तुम्हारी आवाज अच्छी है, कुछ चीजें अब भी अच्छी है. काही गोष्टी अजूनही चांगल्या आहेत. सगळीकडे नैराश्याचं, आता काय होणार या देशाचं, महापुरुषांबद्दल आदर राहिलेला नाहीये, असं सगळं वातावरण लोकांचं झालेलं असताना, लोक असं म्हणत असताना, शासकीय कार्यालयामध्ये 1987 पासून सतत एवढ्या उत्साहामध्ये एवढा मोठा शिवजयंतीचा सोहळा आयोजित केला जातोय. ही जे इतकी महत्त्वाची आणि चांगली गोष्ट मला वाटते की त्यासाठी मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. हात हे उगारण्यासाठी नसतात, तर ते काहीतरी उभारण्यासाठी असतात. आणि जे काही भव्य दिव्य या ठिकाणी उभारलेलं आहे, म्हणजे बुद्ध असं म्हणायचे ना, ते असं कधीच म्हणायचे नाही की झाड ते झाड आहे, ते म्हणायचे ते झाड होत आहे. म्हणजे रोज त्याला नवीन पालवी फुटते, रोज काहीतरी नवीन बहर येतोय. तसंच मला असं वाटतं की 1987 पासून जी शिवजयंती सुरू आहे, तसंच रोज याला नवीन नवीन बहर येतोय. आणि आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा तो उत्साह दांडगा आहे, तो उत्साह आहे. आणि विशेष म्हणजे वर्किंग डे आहे सर आज, आणि वर्किंग डे असताना सुद्धा आपापलं काम संपवून त्याच उत्साहानं सगळे येत आहेत. खरं तर सगळा अधिकारी वर्ग आहे. आमच्या सामान्य लोकांमध्ये अधिकाऱ्यांबद्दल असं म्हणणं आहे की अधिकारी नेहमी नकारच देत असतात, ते काही होकारच देत नाही. मला यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक वाक्य आठवतंय. ते नेहमी म्हणायचंय की राज्यकर्त्यांनी नाही म्हणायला आणि अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. मला असं वाटतं की नुसतं हो म्हणत नाहीये, तर उत्साहानं हो म्हणताय. आणि जो उत्साह या म्हणजे काम करून या आल्यानंतर या शिवजयंतीसाठी एवढा उत्साह तुम्ही सहभागी होताय, हे शिवजयंतीसाठी सहभागी होताय, खूप महत्त्वाची गोष्ट मला वाटते. आणि अजूनही काही लोक येत आहेत, काही जण मागे उभे आहेत, थोड्या खुर्च्या रिकाम्या आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये खुर्च्या रिकाम्या असणं ही केवढी मोठी गोष्ट आहे, पण तरीसुद्धा आपण बसून राहावं असं मला वाटतं. खुर्च्यांचा आणि खुर्च्या मिळाल्या आहेत तर त्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विशेष राज्यकर आयुक्त नितीन पाटील सर, ज्यांनी स्वराज्य सौदामिनी तारा राणी यांची अतिशय सुंदर अशी महत्त्वाची भूमिका, म्हणजे ऐतिहासिक भूमिका केली. आणि आपल्या अभिनयानं ज्या दोन्ही पडद्यांवरती काम करतायत त्या स्वर्धा ठिगडेजी, सुनील जगदाळे सर, म्हणजे जगदाळे सरांबद्दल एक विशेष सांगायचं म्हणजे 2-3 महिन्यांपासून ते सातत्यानं संपर्कात आहेत. आणि 2-3 महिन्यांपासून मी बघतोय की सातत्यानं शिवजयंती कार्यक्रमाचं आयोजनासाठी तेवढे झोकून काम करतायत. आणि सगळीच त्यांची शिवजयंती उत्सव समिती, यासाठी त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो की ही जी परंपरा आहे ती त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. म्हणजे राणेसाहेब या ठिकाणी, राणेसाहेबांनी ते सुरू केलं आणि त्यांनी तो वारसा ते पुढे चालवत आहेत. कारण की एक गोष्ट आपण सुरुवात करतो, पण ती टिकवणं तितकंच महत्त्वाचं असतं, ती जपणं तितकंच महत्त्वाचं असतं. ते त्यांनी जपलेलं आहे, यासाठी मला विशेष कौतुक वाटतं. आणि आणखीन एक मी विशेष उल्लेख करणार तो याचा, सगळ्या शिवजयंती उत्सव समितीचा. स्मारक किंवा पुतळे शिवाजी महाराजांचे बऱ्याच ठिकाणी असतात, आहेत बऱ्याच ठिकाणी, पण या ठिकाणी पुतळा आहे. पण 365 दिवस नित्यनेमानं त्या पुतळ्याची, म्हणजे महाराजांच्या स्मारकाची पूजा होणं, शिवपूजा होणं सातत्यानं, ही केवढी महत्त्वाची गोष्ट मला वाटते. ते काय साधं नाहीये. आपण पुतळे बांधण्याचं काम करतो फक्त, पण आधीकडे मी बऱ्याच ठिकाणी बघतो की साधं धूळ साचलेली असते, त्याला साफ सुद्धा कोणी करत नाही. पण या ठिकाणी तर नित्यनेमानं पूजा होते, शिवपूजा होते. ही केवढी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मी तुमचं अभिनंदन करतो. उपस्थित उत्सव समितीचे सचिव मंगेश साईलजी, खजिनदार उत्सव समितीचे हेमंत केदारी सर, ज्यांनी खूप अप्रतिम अशी गारद दिली, ते महेश कळसकर, अजित भोसले. आणि मगासपासून ज्या आपल्या सूत्रसंचालनानं आपल्या सगळ्यांची मनं जिंकतायत त्या रुपाली देशमुखजी. म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतात आमच्याकडे की सूत्रसंचालक असावाच का कार्यक्रमाला, सूत्रसंचालनाची काय गरज आहे, सूत्रसंचालक असावाच का. आमच्या फमू शिंदेना एकदा विचारला प्रश्न की फमू सर म्हणे सूत्रसंचालकाची गरज असतेच का, तो असावाच का. फमू म्हटले हो म्हणे, असावाच म्हणे. पण का, म्हणजे सूत्रसंचालनाचे स्वतंत्र कार्यक्रम करता येत नाही.
म्हणून सूत्रसंचालकाची आवश्यकता असते. खूप छान सूत्रसंचालन रुपाली देशमुखजी यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. एवढी महत्त्वाचा हा सोहळा शिवजयंतीचा 1987 पासूनची परंपरा, एवढे महत्त्वाचे सगळे दिग्गज मान्यवर सरांनी नाव घेतलं की सेतू माधवराव पगडींपासून नितीन बानगुडेजी असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, निनादराव बेडेकर असतील आणि आता यशवंत गोसावींपर्यंत सगळे महत्त्वाचे लोक या ठिकाणी येऊन बोलून गेले. आणि त्या ठिकाणी आपल्यासारख्यानं काहीतरी बोलावं आणि विशेष म्हणजे महाराजांवरती बोलावं इतक्या सगळ्या मान्यवरांसमोर खूप दडपण आणण्यासारखं काम आहे. खूप दडपण येत आहे. पण जेव्हा जेव्हा माझ्यावरती दडपण येतं तेव्हा तेव्हा अमेरिकेची एक संगीतकार केली क्लार्कसन नावाची, तिचं एक वाक्य मला नेहमी साथ देतं. ती असं म्हणते की ज्या गोष्टी तुमच्या आवाक्यात नाहीत त्या गोष्टींची जबाबदारी नियती कधीच तुमच्यावर देत नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं दडपण घेऊ नका. मला वाटतं हे आपल्या थोडंफार आवाक्यात असलं पाहिजे बोलणं, म्हणून ही जबाबदारी शिवजयंती उत्सव समितीनं माझ्यावर टाकलेली आहे. आणि इथं तुम्ही मला ऐकण्यासाठी म्हणून उपस्थित आहात. वेळ थोडासा शिल्लक झालेला आहे, पण कसं आहे ना की वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते आणि पंढरपूरला चालत जाणे सोपे नसते. नाहीतरी पूर्वी 1-2 लोकांकडेच घड्याळी असायच्या, पण वेळ मात्र सगळ्यांकडे असायचा. आता घड्याळी सगळ्यांकडे आल्यात, पण वेळ मात्र काहीच लोकांकडे. आणि ज्यांच्याकडे महाराजांचे विचार ऐकण्यासाठी आणि महाराजांचा हा सोहळा इतक्या उत्साहात साजरा करण्यासाठी वेळ आहे, ती सगळी चांगली माणसं माझ्या सभोवती उपस्थित आहेत. आणि देशात जेवढी इमानदारी शिल्लक आहे तेवढी सगळी इमानदार माणसं माझ्यावर समोर उपस्थित आहे. त्याबद्दल तुमचे आभार. खरं तर आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला अभिमान वाटणं हीच महत्त्वाची बाब आहे. कारण इतिहासाबद्दल अभिमान वाटण्यासाठी आपल्याला तो इतिहास आधी वाचावा लागतो, समजून घ्यावा लागतो. आणि खरं तर अभिमान वाटण्यासारखा तो असावा सुद्धा लागतो. कारण आपल्या इतिहासावरच आपल्या वर्तमानातल्या आणि भविष्यातल्या सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतात. पण म्हणून आपल्या इतिहासाचा नुसता अभिमान वाटूनही उपयोग नाहीये. त्या इतिहासाचे नुसते गोडवे गाण्यामध्येही अर्थ नाहीये. तो नुसता वाचण्यात अर्थ नाहीये की डोक्यावर घेऊन नाचण्यात सुद्धा अर्थ नाहीये. अर्थ आहे तो इतिहास शिकण्यामध्ये, अर्थ आहे तो इतिहास स्वीकारण्यामध्ये, अर्थ आहे त्या इतिहासातून प्रेरणा घेण्यामध्ये. आणि तो इतिहास जर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं दैदिप्यमान झालेला इतिहास असेल तर त्या इतिहासाविषयी नुसताच अभिमान बाळगण्याचा तुम्हाला आणि मला अधिकारच नाहीये. तर त्या इतिहासाची पारायण करून, तो स्वीकारून, व्यवस्थित अभ्यास करून स्वाभिमानी होऊनच इतिहासाबद्दल अभिमानी होण्यामध्ये अर्थ आहे. पाटीवरचा इतिहास पुसला जाऊ शकतो, कागदावरचा इतिहास फाडला जाऊ शकतो, पण इथल्या माणसांच्या काळजावरती छत्रपतींच्या पराक्रमाचा जो इतिहास कोरला गेला आहे तो कधीच मिटवला जाऊ शकत नाही. आणि त्याच काळजावरती कोरलेल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी प्रेरणा मिळत राहावी असं छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे. हे शिवचरित्र आहे. हो, 19 फेब्रुवारी 1630 जन्म आणि 3 एप्रिल 1680 मृत्यू. फक्त 50 वर्षांचं आयुष्य आहे ना, पण 350 वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांची सुद्धा प्रेरणा म्हणून तुमच्या माझ्या समोर हे आयुष्य उभं आहे. तुमच्या माझ्या अंतःकरणात ते उजळून निघालंय. या आयुष्याची कीर्तिरूपी मशाल अजून सुद्धा पेटलेली आहे आणि अंधारून आलेल्या वाटेवरती आयुष्य तुमच्यासाठी, माझ्यासाठी प्रकाशाची वाट निर्माण करतंय. कारण हे आयुष्य आम्हाला सांगते नियोजन करा, हे आयुष्य आम्हाला सांगते ध्येय ठरवा, हे आयुष्य आम्हाला सांगते निष्ठा बाळगा, हे आयुष्य आम्हाला सांगते घ्या आई वडिलांच्या स्वप्नांचा ध्यास, हे आयुष्य आम्हाला शिकवते आत्मविश्वास, हे आयुष्य आम्हाला सांगते ठेवा धैर्य. आणि हे आयुष्यच आहे की जे आम्हाला सांगते की तुम्ही गाजवा शौर्य. म्हणून छत्रपतींच्या पराक्रमी आयुष्यासमोर नतमस्तक होताना त्यांच्या विचारांचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा तो सांगावा लागेल की छत्रपतींच्या नावाचा बेंबीच्या देठापासून आपण जय जयकार करूच, पण त्यांच्या विचारांची वाट सुद्धा धरू. आणि नुसताच कपाळावरती चंद्रकोर लावण्यापेक्षा, दाढी वाढून फिरण्यापेक्षा आणि गाडीवरती बघतोच काय मुजरा कसं लावण्यापेक्षा आणि भगवं वादळ भगवं वादळ भगवं वादळ करण्यापेक्षा छत्रपतींच्या विचारांचंच असं काही वादळ आपण या देशामध्ये निर्माण करू की छत्रपतींच्या विचारांना अभिप्रेत असलेला भगवा सगळीकडे फडकल्याशिवाय राहणार नाही. ज्या मातीनं शिवरायांचा पराक्रम पाहिला त्या मातीतल्या लोकांना, लेकरांना याची जाण असलीच पाहिजे. काही दिवसांपूर्वी सर एक चित्रपट आला होता, काही वर्षांपूर्वी, बाहुबली नावाचा. काय सुंदर चित्रपट आहे, अप्रतिम कथा आहे, भव्य दिव्य सेट आहे. मला सुद्धा खूप आवडला, तुम्हालाही तो आवडला असेल. काही दिवसांपूर्वी एक आंध्र प्रदेशमधला मित्र मला भेटला. अरे म्हटलं आमच्याकडचा बाहुबली काय जबरदस्त चित्रपट आहे, काय सुंदर पिक्चर आहे, काय त्याच्यामध्ये कथा आहे,
काय त्याच्यामध्ये राजमाता आहे जी मुलांना स्वप्न दाखवते, चारित्र्याची शिकवण देते आणि म्हणते मेरा वचन हे मेरा शासन. आणि काय राजपुत्र आहे, काय चारित्र्य संपन्न पराक्रमी राजा आहे जो म्हणतोय औरत पे हाथ डालने वाले की सिर्फ उंगलियां नहीं काटते, काटते उसका गला. आणि काय तो निष्ठावंत सैनिक आहे कटप्पा नावाचा, जो आपल्या राज्यासाठी जीव द्यायला तयार आहे. अप्रतिम आहे, प्रेरणादायी आहे. असा राजा पाहिजे, अशा राजमाता पाहिजे, असं राज्य पाहिजे. पण हे सगळं चित्रपटामध्ये रे, हे सगळं पिक्चर मध्ये. कुठे होता असा राजा, कधी होतं असं राज्य, कधी होते असे सैनिक. आणि त्या क्षणी माझ्यासारख्याच्या ओठावरती लगोलग यावं आणि मी त्याला सांगावं की अरे ऐक, असा राजा होता, असं राज्यही होतं. ते राज्य म्हणजे स्वराज्य आणि ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शेवटी या पृथ्वीचा आकार केवढा आहे, ज्याच्या त्याच्या बुद्धी एवढा आहे. तुझ्या बुद्धीला जेवढं माहिती आहे ना तेवढंच तू बोलतोय, तेवढंच तुला कळतंय. हे एकदा शिवचरित्र घे, वाचून काढ. आमच्या काही गडकिल्ल्यांवरती जाऊन ये, समजून घे. त्या पुराणाही मोठा ध्यास घेतला, शिवचरित्र वाचून काढलं आणि इतकंच नाही, काय किल्ल्यांवरती जाऊन आला. त्याला जे जे मिळेल ना ते तो पाहत गेला, वाचत गेला. आणि बरोबर महिनाभरानंतर भेटून मला म्हणाला, अच्छा हुआ तुमने मुझे शिव चरित्र पढ़ने को दिया. मैं रायगढ़ पे भी जाके आया और मैंने क्या पाया, मुझे क्या मिला. मुझे माँ जिजाऊ मिली जिन्होंने वो सिखाया कि तुम्हारे पास कुछ हो या न हो, बस धैर्य और विश्वास हो तो बड़े से बड़ा सपना भी पूरा किया जा सकता है. और मुझे राजा शिव छत्रपति मिले जिन्होंने बताया कि माँ बाप का सपना जिया जा सकता है और संघर्ष करो तो अफजल जैसे सुरमा को भी मिटाया जा सकता है. और मुझे कौन नहीं मिले, मुझे मिले तानाजी, मुझे मिले सूर्याजी, मुझे मिले बाजी, मुझे मिले मुरारबाजी, मुझे मिले यसाजी, मुझे मिले जीवाजी, मुझे मिले कोंडाजी, मुझे मिले करतोजी, मुझे मिले संताजी, मुझे मिले धनाजी. मैं आगे पढ़ता गया, पढ़ता गया, पढ़ता गया और कटप्पा को भूलता गया, भूलता गया, भूलता गया. आम्ही आमचा इतिहास म्हणून अभ्यासला पाहिजे आणि लोकांना सुद्धा तेवढ्याच ताकदीने तो सांगितला पाहिजे की अहो काल्पनिक आणि खोटा हिरोंचा आदर्श कशाला, जर छत्रपतींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे, छत्रपतींचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. कुठेतरी सांगण्यामध्ये आपण कमी पडलो आणि कुठेतरी समजून घेण्यामध्ये ते सुद्धा कमी पडले. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की चौथीच्या पुस्तकापर्यंत फक्त सर मर्यादित का, चौथीच्या पुस्तकापर्यंत इतिहास फक्त मर्यादित का, तो जास्तीत जास्त शिकवला पाहिजे आणि सांगितला पाहिजे. अहो जर परदेशामध्ये सुद्धा शिवरायांच्या मॅनेजमेंट बद्दल चर्चा होत असेल ते एक वेळ जाऊ द्या, पाकिस्तानमध्ये शिवरायांवर एक धडा असेल पाठ्यपुस्तकात, तर तुमची आणि माझी जबाबदारी निश्चित मोठी आहे ना. म्हणून फक्त चौथीच्या पुस्तकापर्यंत मर्यादित न ठेवता स्टेट बोर्ड मधलं कुठेही बोर्ड, ICSE पॅटर्न, CBSE पॅटर्न, KG to PG पर्यंत हा इतिहास शिकवावा लागेल, सांगवावा लागेल आणि पुन्हा पुन्हा लोकांमध्ये शिवचरित्राचा जागर करावा लागेल. प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही की या मातीतले लोक आत्महत्या कसं काय करू शकतात, या मातीतली तरुण पिढी डिप्रेशन मध्ये कशी काय जाऊ शकते. काय कारण आहेत आत्महत्याची, छोट्या छोट्या कारणांसाठी आत्महत्या, नोकरी मिळत नाही म्हणून, कधी लग्न ठरत नाही म्हणून, कर्जबाजारी झालो म्हणून आत्महत्या, हे कमी की काय धंद्यामध्ये अपयश आलं म्हणून आत्महत्या, आणि याच्यापेक्षाही बहेत्तर म्हणजे परीक्षेत नापास झालो म्हणून आत्महत्या. एवढं महत्वाचं आयुष्य एका क्षणात संपवून टाकायचं. ज्या मातीचा एवढा समृद्ध इतिहास आहे त्या मातीतली लेकरं, त्या मातीतली तरुण पिढी डिप्रेशन मध्ये कशी काय जाऊ शकते. हो पन्हाळ गडावरती अडकलेले होते छत्रपती, सिद्धीजवळनं सगळा वेढा टाकलेला होता. अशा वेळी उतार वयात सुद्धा हातात तलवार घेत घोड्यावरती बसणाऱ्या आणि माझं लेकरू तिकडं पन्हाळ गडावरती अडकून पडलंय, आत्ता जाते आणि त्या सिद्धाचं मुंडकं घेऊन येते असं ललकारणाऱ्या आई जिजाऊंच्या लेकी डिप्रेशन मध्ये. जीवापाड प्रेम असलेले 23 किल्ले औरंगजेबाला देऊन पुन्हा जिद्दीने ते किल्ले परत मिळवणाऱ्या आणि स्वतःला आलमगीर समजणाऱ्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा अहंकार काढणाऱ्या छत्रपतींची पोरं डिप्रेशन मध्ये. अवघ्या 32व्या वर्षी शरीराच्या प्रत्येक भागावरती असंख्य घाव छेडणाऱ्या, मृत्यू समोर दिसणाऱ्या आणि तरीही शरण न जाणारा शिवपुत्र शंभू राजांचा आदर्श ज्या पिढी समोर आहे ती पिढी डिप्रेशन मध्ये. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर बलाढ्य औरंगजेबाशी 7 वर्ष लढा देणाऱ्या, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचं गेलं पाणी, रामराणी ताराराणी भद्रकाली कोपली अशी कीर्ती असणाऱ्या ताराराणी बाईसाहेबांच्या लेखी डिप्रेशन मध्ये. असं असेल तर याचा अर्थ आम्ही शिवचरित्राचा ध्यास घेतला नाही म्हणून आमच्यात विश्वास निर्माण झाला नाही. त्याकरता छत्रपतींच्या विचारांचा जागर आहे आणि म्हणून मराठा साम्राज्याची माहिती आपल्याला घ्यावी लागेल, त्यातला इतिहास मनामध्ये साठवावा लागेल आणि त्यातला अक्षर अक्षर मनामध्ये कोरावं लागेल. कोण कुठला एक हिंदी कवी म्हणून गेला हो कि जीवन में ये अमर कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना और शौर्य कभी सो जाए तो मराठा साम्राज्य पढ़ लेना, और शौर्य कभी सो जाए तो मराठा साम्राज्य पढ़ लेना. याचा अर्थ कधी हताश वाटत असेल, निराश वाटत असेल, सगळ्या आशा संपल्या आहेत आता असं वाटत असेल
तेव्हा आशेचा एक किरण म्हणून एकच गोष्ट तुमच्या माझ्यासमोर उभी राहते, ते म्हणजे शिवचरित्र आहे. छत्रपती जेव्हा होते तेव्हाही त्यांनी कित्येकांना उभं केलं, कित्येकांना लढायला लावलं आणि एका वाक्यात सांगू तुम्हाला काय दिलं? स्वप्न पाहण्याचं धाडस दिलं. स्वप्न सुद्धा कोणी पाहायला तयार नव्हतं की आपण हे करू शकतो, आपल्याकडे होऊ शकतं. अहो, एक तरुण महाराजांना भेटायला आला. तरुणाचं नाव छत्रसाल बुंदेला. हे छत्रसाल म्हणजे औरंगजेबाचे सरदार असलेल्या चंपतराय बुंदेलांचे पुत्र, बुंदेलखंडचे बुंदेला. पण तो औरंगजेब ज्याने आपल्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांना सोडलं नाही, पित्याला मारलं, सोबत्याला मारलं, तसंच या औरंगजेबामुळे चंपतराय बुंदेलांचाही मृत्यू झाला. चंपतराय यांच्या पत्नीने आत्महत्या केली. सगळं संपलं होतं ना छत्रसाल बुंदेला यांचं. काय शिल्लक राहिलं होतं? सगळं उद्ध्वस्त झालं होतं. पण तरी सुद्धा हे छत्रसाल बुंदेला काय करत होते? ते औरंगजेबाचीच नोकरी करत होते, औरंगजेबाचीच चाकरी करत होते. पण राहून राहून ते वाटत होतं, पश्चाताप होत होता. अरे मी हे काय करतोय? ज्यानं सगळं समाप्त केलं, ज्यानं सगळं उद्ध्वस्त केलं, त्याचीच गुलामी करतोय, त्याचीच नोकरी करतोय. आणि तिकडे तो सह्याद्रीचा राजा आपलं स्वराज्य निर्माण करतोय, आपलं राज्य निर्माण करतोय. काय तो पराक्रम आहे, काय ते साहस आहे. जर आपण हे करू शकत नसू तर आपण एक गोष्ट करू शकतो, आपण त्या राजाची मदत करू शकतो, आपण त्याच्या स्वराज्यात दाखल होऊ शकतो, स्वराज्याची सेवा करू शकतो. असा विचार करत छत्रसाल बुंदेला छत्रपतीला भेटण्यासाठी आले. महाराजांना निरोप केला, महाराज एक छत्रसाल नावाचे तरुण राजे तुम्हाला भेटायला आलेत. छत्रपतींनी नाव ऐकलं आणि त्यांना कळलं की हा नक्कीच चंपतराय बुंदेलांचा पराक्रमी पुत्र असणार आहे. महाराजांनी बोलावून धाडलं, आपल्या बाजूला बसवलं, गळाभेट घेतली आणि छत्रपती म्हणताय, छत्रसाल तुम्ही इकडं कसं काय, कशासाठी? छत्रसाल म्हटले, महाराज आजपर्यंत औरंगजेबाची गुलामी केली याचं दुःख आहे, पश्चाताप होतोय. आता एकच इच्छा आहे, आता स्वराज्यासाठी काम करायचंय, तुमच्या सेनेत मला दाखल करून घ्या. छत्रपतीने ऐकलं आणि छत्रपती म्हणतायत, तुमच्यासारखा वीर योद्धा छत्रसाल माझ्या स्वराज्यात आला तर माझी ताकद नक्कीच वाढेल, बळ वाढेल. पण तुम्ही या स्वराज्यात काम कशाला करता? छत्रसाल म्हणताय, मग काय करू महाराज? छत्रपती म्हटले, अरे जे मी महाराष्ट्रात केलं ते तुम्ही तिकडे बुंदेलखंडात करा ना, तिकडं आपलं राज्य निर्माण करा, तिकडं स्वराज्य निर्माण करा. या ऐकता क्षणी छत्रसाल म्हटले, महाराज मग मला युद्ध साहित्य द्या, मला सैन्य द्या. छत्रपती म्हटले, अरे मला कोणी युद्ध साहित्य दिलं? मला कोणी सैन्य दिलं? काय होतं माझ्याकडे? या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून साधारण माणसं मला येऊन मिळाली, त्यांनी मला साथ दिली, माझ्या आई वडिलांनी मला आशीर्वाद दिला आणि सामान्य लोकांनी मिळून असामान्य असं कार्य आम्ही करून दाखवलं आणि हे स्वराज्य उभं राहिलं. छत्रसाल तुम्ही तेच करा, फक्त मनात आणा. रणात तुमचा पराभव कधीच होणार नाही. तुम्ही तिकडून लढा आणि मी इकडून, आणि आपण मिळून हे मोगली साम्राज्य सगळं नष्ट करून टाकू. आणि छत्रपतींनी छत्रसाल यांना एक तलवार भेट दिली. आणि काय प्रेरणा आहे छत्रपतींची हो! खुद्द छत्रपती उत्साह वाढवत होते, ऊर्जा देत होते. आणि या छत्रसाल यांनी बुंदेलखंडात जाऊन लढाच उभारला, लढला, भिडला आणि बुंदेलखंड स्वतंत्र झाला. प्रेरणा होती शिवरायांची. कित्येकांना उभं केलं, कित्येकांना लढायला लावलं. आणि या मातीत सुद्धा दुसरं काय केलं? या मातीत सुद्धा तेच केलं. अरे जा मनात स्वप्ने जगवा, घेऊन पताका भगवा, चढून खडतर घाट, ही संघर्षाची वाट, शिवराय सांगती लोका, सत्तेस मोगली रोका. अरे कुठे युद्ध सामग्री होती, कुठे युद्ध सज्जता होती, पण होते गनिमी तंत्र आणि मावळ्यांच्या ओठी फक्त शिवराय हा एकच मंत्र, शिवराय हा एकच मंत्र, शिवराय हा एकच मंत्र होता. आणि लढायला सुरुवात झाली. लढायला काही करायला सुरुवात केली की अनेक गोष्टी मदतीला येतात, पण त्यासाठी आधी सुरुवात करावी लागते. सुरुवातच न करता दुसऱ्याची फक्त मदत मागणाऱ्याला कधीच मदत मिळत नाही. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही जरा गाडीने चाललो होतो, मध्येच गाडी बंद पडली. मी जरा गाडीची काच खाली केली आणि एकाला म्हटलं, अहो जरा गाडीला धक्का मारा, गाडी ढकलता का? तो काही तयार झाला नाही. मग दुसऱ्याला म्हटलो, अहो म्हटलं जरा गाडी ढकला, धक्का मारा, गाडी बंद पडली. तोही तयार झाला नाही. मग तिसऱ्याला म्हटलो, चौथ्याला म्हटलो, अनेकाला बोलून पाहिलं, एकही जण गाडी ढकलायला तयार नाही. बाजूला ड्रायव्हर बसला होता, त्याने काच खाली केली, त्याने अनेकांना बोलून पाहिलं, एकही जण गाडी ढकलायला तयार नाही. म्हटलं काय जमाना आलाय राव, लोक एक दुसऱ्याची मदत करणं विसरून गेले. काय जमाना आलाय. शेवटी नाईलाजानं मी गाडीच्या खाली उतरलो आणि मी गाडी ढकलायला सुरुवात केली एकट्यानं. आणि तुम्हाला सांगतो, मला एकट्याला गाडी ढकलताना पाहून एक नाही, दोन नाही, तीन नाही, जवळपास 4 लोक आले आणि ते माझ्यासोबत गाडी ढकलायला लागले. लोक सोबत येतात, मदत करतात. सुरुवात तुम्हाला करावी लागते, सुरुवात करावी लागते. आणि महाराजांनी केली ना सुरुवात. महाराजांनी सुरुवात केली. मराठ्यांना कोण विचारत होतं? मराठ्यांचं अस्तित्व कुठं जाणवत होतं? पण या मराठ्यांच्या राज्यावरती सगळ्यांचा डोळा मात्र होता. कारण काय? आपल्याकडे मुंबई आहे, आपल्याकडे समुद्र आहे, आपल्याकडे बंदर आहे, आपल्याकडे सगळा व्यापार आहे. भांडणं कोणाची चालू होती? मोगलांची आणि आदिलशाहीची. लढतात कोण आहेत? मराठे. मरतात कोण आहेत? मराठे. आणि फायदा कोणाचा आहे? एकतर मुघलांचा, नाहीतर आदिलशहाचा. छत्रपती म्हणाले, अरे लढतो आपण, मरतो आपण, फायदा त्यांचा आता चालणार नाही. आता आपल्यासाठी लढायचं आहे,
आपल्यासाठी मरायचं आहे आणि आपलं राज्य निर्माण करायचंय, ते म्हणजे स्वराज्य. स्वराज्य म्हणजे छत्रपतींचं नाही आहे. छत्रपतींनी सांगितलं स्वराज्य म्हणजे तुमचं आहे, स्वराज्य म्हणजे लोकांचं, स्वराज्य म्हणजे इथल्या सगळ्या रयतेचं राज्य आहे. अहो मराठ्यांचं आणि महाराजांचं मोठेपण कशात आहे की महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा 27 वर्ष औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी इथल्या मराठ्यांनी लढा दिला. औरंगजेबाला लढाया मागून लढाया जिंकल्या असतील, पण तो कुठलंही मोठं युद्ध जिंकू शकला नाही. त्याने विजया मागून विजय मिळवले असतील, पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नाही. कारण कोणी राजा असो अथवा नसो, नेता असो अथवा नसो, हे माझं राज्य आहे, ते मलाच टिकवलं पाहिजे, मला सांभाळलं पाहिजे, या जिद्दीने आणि आपलेपणाने सगळ्या भारताच्या इतिहासामध्ये जनता एकदाच लढली आहे, ती महाराजांच्या राज्यासाठी, स्वराज्यासाठी. कारण ते जनतेचं राज्य होतं. तानाजी पाहतो विघ्न आणि टाळतो मुलाचे लग्न. हे कुठून येते सगळे? हे कुठून येते सगळे? ही गोष्ट रे आहे साधी, रयतेसाठी फक्त ही रायगडाची गादी. ही रायगडाची गादी आहे ना, ती फक्त रयतेसाठी होती, म्हणून रयतेला हे राज्य आपलं वाटत होतं. रयतेच्या पदरात सोन्याचं दान टाकून स्वतः कवड्याची माळ घालणारा एकमेव राजा इतिहासानं पाहिला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा सुद्धा लोकशाही आहे, लोकांचं राज्य आहे, पण आपलेपणा लोकांमध्ये नाही, याची कारणं आपण शोधली पाहिजे. इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी फिलिप्स मॅसन, त्याचं नाव, तो भारतामध्ये आला आणि आल्याला त्याला प्रश्न पडला, एवढा मोठा देश, एवढी मोठी लोकसंख्या आहे देशाची, आमच्या लोकांनी एवढ्या मोठ्या देशावरती राज्य कसं काय केलं? त्यानं अभ्यास सुरू केला, वाचून काढलं आणि एक महत्वाचं पुस्तक त्याला लिहून काढलं आणि तो म्हणतोय की 5000 राजांविषयी मी वाचून काढलं, 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास केला, पण फक्त 3च राजे मला महत्वाचे वाटले, 3च राजांनी मला भारतामध्ये प्रभावित केलं. 3 नंबरला अकबर आहे, 2 नंबरला शिखांचा राजा रणजित सिंग आहे आणि 1 नंबरला छत्रपती शिवाजी महाराज आहे. बरं, 1 नंबरला छत्रपती शिवाजी महाराज का? तर याचं उत्तर देताना तो फिलिप्स मॅसन म्हणतो, सैन्य हे पोटावरती चालतं, त्याला खायला 2 वेळचं लागतं. या देशातल्या एकाच राजाला कळालं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि राष्ट्रवाद काय असतो, देशासाठी लढणं काय असतं, देशासाठी मरणं काय असतं, हे सुद्धा या देशातल्या एकाच राजाला कळालं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अजून काही वर्ष छत्रपती जगले असते तर आम्हाला इथं राज्य करण्याची संधी कधीच मिळाली नसते. आणि एक शेवटचं वाक्य त्याचं आपल्या हृदयावरती कोरून ठेवा आणि मनामध्ये साठवून ठेवा. तो म्हणतो की या राजाला इथली जनता विसरली, म्हणून ती गुलामगिरीत गेली, म्हणून आम्ही इथे इतकी वर्ष राज्य करू शकलो. इंग्रजांनी सुद्धा ओळखलं होतं छत्रपतींना की पुढचं पाहणं काय, दूरदृष्टी काय, विजन काय. आणि छत्रपतींनी ओळखलं होतं इंग्रजांना. अहो, जिथं औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान त्या औरंगजेबाला सांगतोय, अरे औरंगजेबा, हे इंग्रज मला काही साधे वाटत नाही बरं का, हे व्यापार करायला आले असं सांगतात जरूर, पण यांचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं, यांचे कारनामे वेगळेच सुरू असतात, जरा लक्ष दे यांच्याकडे, गाफील राहू नको, सावध राहा. औरंगजेब म्हणतोय, तू गप रे, तुला काय कळतंय? काय करणार हे इंग्रज? करून करून करतील काय है? ये अंग्रेज मतलब की झाड़ की पत्ती है. अरे बड़ी भैंस होती है ना, उस बड़ी भैंस पर जैसी मक्खियां बैठी होती है, उन मक्खियों की तरह अंग्रेज है. भैंस जरा सी भी हिली तो मक्खियां उड़ जाएंगी, वैसे अंग्रेज उड़ जाएंगे. आणि छत्रपती म्हणतायत, नाही, इंग्रज फक्त व्यापार करायला आलेले नाहीयेत, त्यांचा या भूमीवरती डोळा आहे, त्यांना ही भूमी घ्यायची आहे. हे भूपती असलेल्या छत्रपतींनाच कळू शकतं आणि त्यांनाच ते कळालं. आणि म्हणून पुढे इंग्रजांनी काय केलं, इतिहास तुमच्या समोर आहे, इतिहास माझ्या समोर आहे. छत्रपतींचं स्मरण करायचं तर याच्यासाठी की केवढा महान होता हा राजा. पराक्रम इतिहासामध्ये अनेकांनी गाजवला, शौर्य इतिहासामध्ये अनेकांनी दाखवलं, पण ज्या राजासाठी तळहातावरती आपलं काळीज घेऊन लोक फिरले, तो राजा कसा असेल, त्या राजाचं काळीज कसं असेल आणि त्या राजाचं अंतःकरण कसं असेल, आपल्या सगळ्यांना माहिती. आम्ही ती नेहमी गोष्ट सांगतो की काय प्रसंग आहे, काय हळवेपण आहे आणि काय हृदय, काय अंतःकरण आहे. अहो, कर्नाटकातल्या बेलवडी संस्थाच्या सावित्रीबाई देसाई मराठ्यांवरती चालून आला. एका स्त्रीला हरवायला काय लागते म्हणून मराठ्यांनी लढा दिला. या सावित्रीबाई देसाईनं विलक्षण शौर्यानं मराठ्यांना हतबल करून सोडलं. एक स्त्री मराठ्यांकडून हरत नाही ही बातमी ब्रिटिशांपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचली. शेवटी सावित्रीबाईंचा पराभव झाला, त्यांना कैद केलं गेलं, लहानग्या लेकरासह कैद केलं गेलं. आणि सावित्रीबाईंना चिंता वाटत होती, त्या घाबरत होत्या, त्यांना त्यांची भीती नव्हती, पण माझ्या बाळाला, लेकरू लहान आहे, लेकराला काही होणार नाही ना, लेकराला महाराज काय शिक्षा करतील. घाबरत घाबरत छत्रपतींच्या समोर उभ्या राहिल्यात. सगळ्यांचं लक्ष लागलंय की सावित्रीबाईंना छत्रपती शिक्षा काय करणार. आणि काय पाहिलं इतिहासानं, सावित्रीबाई म्हणतात, महाराज मी तुमची गुन्हेगार आहे, मला हवी ती शिक्षा द्या, पण हे माझं लेकरू फार लहान आहे हो, त्याला काही करू नका, त्याला तेवढं सोडा. छत्रपती म्हणतायत, तुला कोणी सांगितलं की आम्ही तुला शिक्षा करणार आहोत?
तुला कोणी सांगितलं की आम्ही तुला शिक्षा करणार आहोत? अगं तू आमची बहीण आहेस. बहीण भावाला राखी बांधते, ओवाळते, तेव्हा भाऊ बहिणीची रक्षा करतो, तिला शिक्षा नसतो देत. आणि ज्या बाळासाठी सावित्रीबाईंचं काळीच तिळते तुटत होतं, ज्या बाळाची काळजी सावित्रीबाईंना होती, त्या बाळाला छत्रपतींनी आपल्या मांडीवरती बसवलं आणि आपल्या हाताने त्याला दूधभात भरवला. सावित्रीबाई पाहत राहिल्या आणि इतिहास सुद्धा पाहत राहिला की काय राजा आहे, काय राजाचं अंतःकरण आहे आणि काय राजाचं हळवेपण आहे. हे हळवेपण इतिहासामध्ये अनेकांना कळालं पाहिजे, जगाला कळालं पाहिजे. या सावित्रीबाई देसाईंनी यादवाच्या मारुती मंदिरामध्ये छत्रपतीचं एक शिल्प करून घेतलंय. तिच्या बाळाला छत्रपतींनी मांडीवर घेतलेलं असं ते शिल्प आहे. आजही ते शिल्प त्या मंदिरामध्ये. हे लोकांना कळलं पाहिजे, हे राजे लोकांना कळले पाहिजे आणि हेही राजे लोकांना कळले पाहिजे की स्त्रियांवर झालेला अन्याय अत्याचार मी अजिबात सहन करणार नाही. हे महाराजांनी स्पष्ट केलं होतं वयाच्या 15व्या-16व्या वर्षीच. औरांच्याच्या पाटलाला बदमन केल्याची बातमी शिवरायांच्या कानावर आली. फक्त शिवरायांच्या मुखामध्ये स्त्रीचा आदर होत असतो आणि स्त्रीचा असा अपमान छत्रपती संतापले. बदमन म्हणजे बलात्कार नाहीये, पाटलानं बदमन केला होता. पण महाराजांच्या राज्यात अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो कोणी असतो, छत्रपती म्हटले मोठ्यापासून हात पाय तुटले, अन्यायाचा निवाडा उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा अन्यायाची जाणीव होती. पण तारीख पे तारीख घेत नाही बसले, जागच्या जागी तिथे निवाडा केला. हा परिणाम कशाचा होता? हा परिणाम होता जिजाऊच्या संस्काराचा आणि महाराजांच्या चारित्र्याचा. जिजाऊंनी आपल्या लेखाचा अभिमान वाटला. जिजाऊ म्हटल्या राजे अभिमान आम्हाला याच्यासाठी की तुम्ही स्त्री नाचवणारी राजे नाही आहात, तुम्ही स्त्री वाचवणारी राजे. केव्हाही घरी असू द्या, कामाच्या ठिकाणी एकटे असा किंवा घराबरोबरही असा, जे काही आपण करत असताना हे योग्य आहे का असा विचार आपल्याला एकच प्रश्न स्वतःला विचारायचा की मी आता जे माझ्या आईनं तर तिला अभिमान वाटेल, तिची मान शर्मेनं खाली जाईल. या प्रश्नाचं उत्तर ठरवेल की आपण करतो ते बरोबर आहे. या प्रश्नात पास झालो तर सगळ्या परीक्षा पास झालो आणि या प्रश्नात नापास झालो बाकी सगळ्या परीक्षा पास आपण नापास झालो. सगळे शौर्य गाजवणारे काही चारित्र्यवान असतात आणि सगळे चारित्र्यवान काही शौर्य गाजवतात असंही नाही. छत्रपतीचं वेगळेपण काय, छत्रपतीचं विशेषपण काय, शौर्य ही गाजवलं, चारित्र्य गौलाय, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून जिजाऊन आपल्या मुलाचा अभिमान वाटला. अभिमानाने सांगत असते बाई आहे, करता छत्रपतीची मी आई आहे. छत्रपतींसारखा पुत्र आईच शकते, आईचं महत्व आहे. एका बाईचं महत्व, एका बाईनं छत्रपती घडवले. एक नाही दोन छत्रपती घडवले. म्हणून बाईच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी आम्ही विनाकारण काही चेष्टेचा विषय करून ठेवतो. कालच्या बाईचा डोक्यावरती होता, आजच्या बाईचा खांद्यावरती आला. लोक विचारतात, असे प्रश्न उपस्थित करतात, सांगा कालच्या बाईचा डोक्यावरती होता, आजच्या बाईचा खांद्यावरती आला, उद्याच्या बाईचा कुठे असेल ते काय आम्हाला माहिती नाही. बाईचा हेही असला प्रत्येक पुरुषाला पदराखाली घेणारी बाईच असते हे त्यांना सांगावं की आपल्या घरातल्या स्त्रियांचा तरी आपण सन्मान करू, त्यांना आदराची बाब असतो. आणि आपण नेहमी सांगतो शिवचरित्र जर या देशामध्ये मनापासून वाचलं गेलं ना तर बलात्कार नावाचा शब्द आपल्याला ऐकायला मिळणार नाही. फक्त आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेणाऱ्या, भाऊबीजेला बहिणीकडून ओवाळून घेणाऱ्या प्रत्येक भावानं कॅडबरीचं गिफ्ट, सोनं चांदी, ड्रेस, घड्याळ एक वेळ ओवाळणी म्हणून बहिणीला देता आलं नाही तर देऊ नका. बहीण काही तुम्हाला त्याच्यासाठी ओवाळत नाही, त्याच्यासाठी राखी बांधत नाही. पण त्या आपल्या बहिणीला एक शब्द आपण नक्की देऊ शकतो की उद्या जर तुझ्यावर कोणी वाईट नजर टाकली, हे जसं मी खपवून घेणार नाही तसं इतर माझ्या सगळ्या बहिणींवर कोणी वाईट नजर टाकली तेही मी खपवून घेणार नाही. तर मी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसदार आहे. विजय जिजाऊ म्हणतो, विजय शिवराय म्हणतो, हे सांगितलं पाहिजे. महाराजांचं सामाजिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यात तुम्हाला काही फरक करता येत नाही. हे सांभाळलं छत्रपतींनी. राजा जिसे कहते हैं आसान नहीं होता, कांटों से गुजरना है और दामन भी बचाना है. हे सांभाळलं छत्रपतींनी. आणि म्हणून औरंगजेबानं दुश्मनाही त्यांचं मोठेपण मान्यच केलं. औरंगजेब त्याच्या शहजाला सांगतोय, अरे गेली 19 वर्ष आपण शिवाशी लढतो पण तरी त्याचं राज्य वाढतच राहिलं. त्यानं शरण आलेल्या शत्रूशी आणि शत्रूच्या स्त्रियांशी कधी गैरव्यवहार केला नाही, उलट सन्मानानंच त्यांना वागवलं.
आणि यावरून औरंगजेबाला शिवरायांबद्दल काय वाटत होतं याचं एका नाटककारानं वर्णन केलंय. आम्ही ते नेहमी यासाठी सांगतो की छत्रपतींचं कॅरेक्टर काय, छत्रपतींचे विचार काय, छत्रपतींचं चारित्र्य काय आणि आमचे मराठे कसे होते आणि छत्रपती कसे होते. तो म्हणतोय कि हा हा तोबा तोबा क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को. हमारी तरफ फौज, बारूद, तोफखाना, खजाना, हाथी, घोड़े, शिवाजी के पास तो कुछ भी नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे. क्यों? ये मालूम है तुम्हें शहजादे, शायद तुम ये कभी समझ ही नहीं पाओगे शहजादे. और शराब, नाच, गाने, शिकार, मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सिवा को कभी समझ ही नहीं पाओगे. इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बधाई, नए जंग बहरीत की तावीद की है उसने, लेकिन उससे भी ज्यादा न जीते जाने वाले लोग तैयार किए उसने. हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जहांगीर लालच दी, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जहांगीर पर थूक दिया शहजादे, थूक दिया. मराठे झुकते नहीं, मराठे रुकते नहीं, मराठे थकते नहीं और मराठे बिकते भी नहीं. शिवाजी मगरूर है, चालाक है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. शहजादे अपने दुश्मन के भी मजहब, मस्जिद, मौलवी, फकीरों और औरतों की इज्जत करना जानता है वो, तभी तो उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है. इसमें कोई शक नहीं है शहजादे कि हम खुश नसीब हैं. हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा, हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा. शहजादे हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो, हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो. छत्रपतींचं चलन घ्यायचं तर याच्यासाठी, छत्रपतींचा विचार घ्यायचा तो याच्यासाठी, आणि म्हणून छत्रपतींच्या विचारांचं गाणं आपल्या ओठावरती आणायचं आहे. आणि खास करून करायचं ते तरुण पिढीनं. मी तरुण पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून सांगत असतो ते नेहमी यासाठी. आपल्याला नाचायचंय का? हो नाचायचंय ना, पण आपल्याला वाचायचं सुद्धा आहे. आपल्याला आपल्या इतिहासाचा अभिमान सुद्धा ठेवायचा आहे आणि काय ते करतो त्याचं भान सुद्धा ठेवायचंय. का कॉलेजच्या गॅदरिंगला मी गेलो होतो पाहुणा म्हणून, सहज म्हटलं काहीतरी छान आपण ऐकूयात. एक पोरगा आला वरती उठून, म्हणजे सर आता मला कोणाला तरी काहीतरी सांगायचं आहे. म्हटलं काय सांगायचं आहे? म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हटलं मी कशाला टेन्शन घेऊ? नाही म्हणे तुम्ही मला जिला सांगायचं तिला ते बरोबर कळेल म्हणे. म्हटलं काय सांगायचं आहे? नाही म्हणे सर तुम्ही घाबरू नका, जिला सांगायचं तिला ते बरोबर कळेल. म्हटलं ठीक आहे बाबा, तुमचं कॉलेज आहे, तुमचं माईक आहे, बोल. तो वरला उभा राहिला आणि घोळक्याकडे हात करून म्हणतोय, किती घेतली वचनं आपण, किती घेतल्या आना भाका ग, तुझ्याशिवाय प्रिय माझी कुठेही नाही शाखा ग. बरं हा गेला खाली आणि ती आली ना पोरगी वरती उठून. ती म्हटली सर हा मलाच म्हटलाय. बरं तुला कसं काय माहिती? म्हटलं सर आम्हालाच म्हटलाय आणि मला याला आता उत्तर द्यायचं आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हटलं मी कशाला टेन्शन घेऊ? म्हटलं तुमचं माईक आहे, तुमचं कॉलेज आहे, बोल. ती बोलायला उभं राहिली आणि ती त्याच्याकडे हात करू म्हणते, नको फसवूस मला असे, नको मारूस खोट्या बाता रे, तुझ्यासारखे किती झुलवले असेच येता जाता रे. अशी सगळी परिस्थिती आहे. विवेकानंद एकदा म्हणाले होते की तुमच्या तरुणांच्या ओठावरती कुठलं गाणं आहे ते मला सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. ते गाणं कुठलं आहे, तो विचार कुठला आहे, ती प्रेरणा कुणाची घ्यायची हे सांगता आलं पाहिजे. ते याच्यासाठी अहो नेताजी सुभाषचंद्र बोस काय, क्रांतिसिंह नाना पाटील, भगतसिंग, उमाजीराई या सगळ्यांनी सांगून ठेवलं ना की स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा आम्हाला कुठून मिळाली असेल तर ती फक्त आणि फक्त शिवचरित्रातूनच मिळाली आहे. आणि 1 रुपया द्या आणि शिक्षणाला चला अशी हाक देत शिक्षणाची गंगा तुमच्या माझ्या दारात ज्यांनी पोहोचवली ते रयत शिक्षण संस्थेसारखा वटवृक्ष उभा करणारे कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांना एक व्यापारी असं म्हणतोय की अहो तुम्हाला जितका पाहिजे तितका पैसा देतो, कॉलेजला ते तेवढं शिवरायांचं नाव टाकलंय ना ते काढून टाका आणि माझं नाव त्या ठिकाणी लावा. त्यावेळेस कर्मवीर अण्णा कडाडतायत, अरे वेड्या प्रसंग पडला तर एक वेळ जन्मदात्या बापाचं नाव बदलेन, पण कॉलेजला दिलेलं शिवरायांचं नाव मी कधीच बदलणार नाही. ही प्रेरणा इतकी मोठी आहे आणि वाचताना आणि सांगताना सुद्धा काय अभिमान वाटतो की पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जे होते, नंतर राष्ट्रपती झाले अयूब खान, ते अयूब खान असं म्हणायचे की आमचं क्षेत्र म्हणजे मिलिटरीचं क्षेत्र आणि त्या मिलिटरीच्या क्षेत्रातलं सर्वोच्च नेतृत्व म्हणून डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे छत्रपतींचं आहे. आणि म्हणून आमच्या क्षेत्रातल्या सवयीप्रमाणे छत्रपतींचा फोटो जेव्हा जेव्हा समोर दिसला तेव्हा तेव्हा त्याला सॅल्यूट केल्याशिवाय माझं पाऊल कधी पुढे पडलं नाही. आणि आजही मराठा रेजिमेंट असू द्या किंवा महार रेजिमेंट असू द्या, या दोन्ही तुकड्यांमधील जवानांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेव या दोनच घोषणा असतात. आणि इतकंच नाही, महार रेजिमेंटच्या स्थापनेपासून या रेजिमेंटचं जे गीत गायलं जायचं त्याची सुरुवातच वीर शिवाजी के बालक हम या ओळींनी व्हायची. नंतर 1963ला
शिवाजीऐवजी त्या ठिकाणी भारत हा शब्द आला. म्हणजे शिवाजी या शब्दाचा पर्यायच भारत असा झालाय. यावरून लक्षात घ्या ना, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही आहेत, ते भारताची अस्मिता आहेत, ते भारताची प्रेरणा आहेत. आणि याच्या पुढे एक वाक्य सांगा की ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजे आहेत, ते जागतिक कीर्ती स्थापित करणारे राजे आहेत. अहो, त्यांनी पराभूत कोणाकोणाला केलं आम्ही ओरडून ओरडून जगाला सांगितलं पाहिजे. कहार तलब खानला, उझबेकिस्तानच्या कहार तलब खानला, मंगोलियन देशाच्या दिलेर खानला, इराणच्या सिद्दी जोहरला, अफगाणिस्तानच्या बेहलोल खान पठाण, सिकंदर चिनर खान पठाणला, तुर्कस्तानच्या शाहिस्ते खानला, हे सगळे बाहेरून आले होते ना. हे सगळे बाहेरचे नावाजलेले योद्धे होते. त्यांनी इथं मार खाल्ला या मातीमध्ये. ही शिवरायांची कीर्ती आहे. आणि म्हणून जेव्हा शिवराय आग्र्यावरून निसटले त्यावेळेस लंडनच्या प्रसिद्ध लंडन गॅझेट, जसं नाव आता लंडन टाइम्स आहे, तर लंडन टाइम्सच्या पहिल्या पानावरती बातमी छापून आली होती. त्यामध्ये शिवरायांचा उल्लेख काय होता? किंग ऑफ स्वराज्य नाही, किंग ऑफ मराठा नाही, किंग ऑफ महाराष्ट्र नाही, किंग ऑफ दख्खन नाही. छत्रपतींचा उल्लेख होता शिवाजी द किंग ऑफ इंडिया. आणि म्हणून बादशाह औरंगजेबालाही धाक बसला तो शिवरायांचाच. म्हणून मराठ्यांचं हे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेब जेव्हा आग्र्याहून निघाला तेव्हा असं म्हणतात की त्याच्या खोलीला तो कुलूप लावूनच निघाला होता. ते कुलूप काही त्याच्याकडनं परत उघडलं गेलं नाही, कारण मराठ्यांचं राज्य जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्यांच्या राज्यातच काढला गेला आणि त्याच्यासोबत त्याची किल्ली सुद्धा या ठिकाणी काढली गेली. जेव्हा औरंगजेब आला तेव्हा छत्रपती या ठिकाणी नव्हते, पण तरी सुद्धा इथून पाठवलेल्या पत्रामध्ये औरंगजेब काय म्हणतोय? अरे शिवाजी तो अभी नहीं है ना यहाँ पे, तो ये क्यों मुझे तकलीफ दे रहा है, ये मुझे क्यों हैरान कर रहा है? उसके ना होने के बावजूद भी चारों तरफ उसका एहसास अभी भी क्यों नजर आता है? क्यों नजर आता है कि वो ना है, वो नहीं है, फिर भी ये मराठे लड़ने को और मरने को तैयार खड़े हैं. छत्रपती नसताना औरंगजेबाला थाक आहे, असताना केवढा असेल याचा आपण विचार केला पाहिजे. हे शिवरायांनी साध्य केलं होतं कशाच्या बळावर? आत्मविश्वासाच्या बळावर, धैर्याच्या बळावर, शौर्याच्या बळावर आणि निष्ठावंत मावळ्यांच्या सोबतीच्या बळावर. छत्रपतींनी जे कार्य हाती घेतलंय ते मोठं आहे, अद्भुत आहे, अफाट आहे. म्हणून आपण सहभागी झालं पाहिजे असा विचार करत लोक सोबत येत गेले. आणि एकदा का माणसं छत्रपतींच्या सोबत आली ती छत्रपतींचीच झाली. कारण आपल्या लोकांना, सहकाऱ्यांना प्रेमानं छातीशी कवटाळणारा राजा आणि आपल्या जीवापेक्षाही रयतेची जास्त काळजी घेणारा राजा या लोकांनी कधी पाहिलाच नव्हता. म्हणून महाराजांनी सांगितलं आणि कोणी ऐकलं नाही असं कधी झालंच नाही. टाळता आलं तर टाळून पाहू, पुढे थोडं ढकलून पाहू असा विचार कधीच नाही. अहो, साधा बघतो असा शब्द तुम्ही सापडायला जाल तर तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. आपण किती सहज वापरतो बघतो असा शब्द. एक काम करायचं, होईल ना आता, उद्या बघतो ना, उद्या भेटावारे झालं का? आणि आता काय रविवारच आहे, सोमवारी बघतो. सोमवारी भेटावारे झालं का? आणि आता काय शिवजयंती येते, चांगला मुहूर्त आहे, तेव्हा बघतो. अरे शिवजयंती गेली की आता? अरे तिथीनुसारची आहे ना, तेव्हा बघतो. अरे ती पण गेली ना आता? अरे 14 मेला शंभूरायांची जयंती आहे, चांगला मुहूर्त आहे, तेव्हा बघतो. तेही गेलं की आता? अरे शिवराय छत्रपती झाले होते, 6 जून शिवराज्याभिषेक दिन, याच्यापेक्षा दुसरा मुहूर्त कुठला असू शकतो, तेव्हा बघतो. अरे ते पण झालं ना आता? विजयादशमीचा चांगला मुहूर्त आहे, विजयी मुहूर्त, तेव्हा बघतो. अरे विजयादशमी पण गेली ना आता? आपल्या सगळ्या सणांमध्ये दिवाळी महत्वाची असते, दिवाळीला बघतो. दिवाळी गेली, नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची असते, तेव्हा बघतो. अरे नवीन वर्ष पण सुरू झालं, 12 जानेवारीला 2 मुहूर्त आहे, विवेकानंदांची पण जयंती आहे, जिजाऊंची पण जयंती आहे, तेव्हा बघतो. एक दिवस मरतो पण बघत काही नाही. मी बघत होतो की शिवचरित्रामध्ये कुठे बघतो असा शब्द आहे का? अहो, संकट जीवावर बेतणार असलं, अशक्य असलं तरी बघतो हा शब्दच नाहीये ना. मग शब्द काय आहेत? महाराजांनी सांगायचंय आग्र्याहून निष्ठायचं, हिरोजी आमच्या पलंगावर तुम्ही झोपायचंय, झोपतो. येसाजी हत्तीसोबत लढायचंय, लढतो. तनाजी कोंडाला घ्यायचंय, घेतो. प्रतापराव भैलोखानला पकडायचंय, पकडतो. बहिर्जी सुरतेची माहिती काढायची, काढतो. हमीराव प्रतापगड बहादूरगडावर 1 कोटी आणायचे, आणतो. शिवा सिद्धीच्या भेटीला तुम्हाला जायचंय, जातो. झोपतो, लढतो, घेतो, जातो, चलतो, पकडतो, काढतो, आणतो. इतकं सहज आहे हो. बघतो असं कुठेच नाहीये, बघतो असं कुठेच नाहीये. हे शिवचरित्र आहे. हे सगळं होतं याच्यासाठी कारण आपल्या राजानं मातेच्या आणि मातीच्या सन्मानासाठी मार्ग निवडला होता. तुम्हाला आणि मला स्वाभिमानाचं जगणं देण्यासाठी मार्ग निवडला होता. संकल्पना शहाजी राजांची, प्रेरणा जिजाऊ साहेबांची, खडतर परिश्रम छत्रपतींचे आणि 7 सगळ्या कुटुंबाची आणि मावळ्यांची हे केवढे उपकार आहे तुमच्या माझ्यावरती. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, त्याला फाडला हे आपण पाहतो, पण त्याला भेटायला जाण्याआधी आणि भेटल्यानंतर नेमकं काय घडलं हे सांगणं महत्वाचं आहे. छत्रपतींच्या मनात नेमके विचार काय सुरू होते? अफजल खानाचं संकट स्वराज्यावरती चालून आलंय आणि सईबाई राणी साहेब मृत्यूशय्येवरती आहेत, तापानं फणफणतायत.
सईबाई राणीसाहेब महाराजांना म्हणाले असतील की राजे, आमच्या कपाळावर आम्ही कुंकवाचा टिळा लावतो ना, तेव्हा काय अभिमान वाटतो आम्हाला की आमच्या कपाळाचं कुंकू शाबूत आहे, म्हणून तर माझ्या स्वराज्यातल्या लाखो लेकीबाईंचं जगणं सुरक्षित आहे. म्हणून तुम्हाला स्पष्टच सांगते, अफजल खान स्वराज्यावरती चालून आलाय. उद्या आमच्या जीवाचं काही झालं तर तुम्ही अजिबात डगमगीत होऊ नका, अजिबात विचलित होऊ नका. स्वराज्याचं संकट तुम्हाला दूर करायचं आहे. एक पत्नी सांगते आपल्या पतीला, काय काळीज आहे, फक्त स्वराज्य पहिलं आहे, फक्त स्वराज्याचं हित आहे. आणि झालंही तसंच. दुर्दैवानं सईबाई राणीसाहेबांचं निधन झालं. शंभूराजे फक्त 2 वर्षांचे आणि डोक्यावरचं आईचं छत्र हरपलंय. आणि दुसरीकडे एका आईचा पोरगा बलाढ्य अफजल खानाशी सामना करायला जातोय. त्या आईचं काहीच काय म्हणत असेल, पण त्या आईला आपल्या लेकराच्या चेहऱ्यावरची काळजी दिसते, चिंता दिसते. आणि त्या आई जिजाऊ आपल्या शिवबाला म्हणतायत की शिवबा, आम्हाला माहितीये की तुम्हाला स्वराज्याची काळजी आहे, पण तुम्ही अजिबात चिंता करू नका. बरं, उद्या तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर लहानग्या शंभूराजांना गादीवरती बसवेन आणि सगळा राज्यकारभार मी हातामध्ये घेईन, असं ती आई आपल्या लेकराला सांगते. काय काळीज आहे जिजाऊंचं. हे ऋण कसं फेडणार आहोत आपण, हे उपकार कसे फेडायचे. आणि आईचा आशीर्वाद घेतायत आणि निघतायत. अभी जिंदा है माँ मेरी, मुझे कुछ भी नहीं होगा, मैं जब भी घर से निकलता हूँ दुआएं साथ चलती है. आणि आईचा आशीर्वाद होता, सगळ्या रयतेचा आशीर्वाद होता. म्हणून जिथे या सगळ्या शहांना वाटत होतं की अफजल खान का सोडणार आहे, बलाढ्य अफजल खानसमोर शिवाजी महाराजांचा काय निभाव लागणार आहे. शिवाजी महाराजांचा खेळ आता संपलाय. 29 वर्षाच्या शिवाजी महाराजांचा बलाढ्य अफजल खानासमोर काय निभाव लागणार आहे. पोर्तुगीज म्हणतायत सगळं संपलं, फ्रेंच म्हणतायत काय खरंय, इंग्रज म्हणतायत ओव्हर, मोगल म्हणतायत हो गया. पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, मोगल, आदिलशाही सगळ्यांना वाटत होतं की शिवाजी महाराजांचा पराभव होणार, अफजल खान संपवणार. खुद्द अफजल खानाला वाटत होतं अरे किती वेळ लागणार आहे, आत्ता मारतो याला. मग सगळीकडे माझाच डंका. आणि याच अति आत्मविश्वासानं तो आला. आणि काय पाहिलं इतिहासानं, सगळ्या मातब्बरांचे खाडकन डोळे उघडले आणि तिकडे दिल्लीला हादरे बसले. 29 वर्ष वय असलेल्या शिवाजी महाराजांनी बलाढ्य अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला भाग पाडलं. आणि याच मातीत त्याचं पोट फाडलं आणि याच मातीत त्याला गाडलं. मोठा विजय झाला. असा विजय की त्या विजयानं शिवाजी महाराज सगळ्या भारताला कळाले की असा एक राजा आहे की त्या राजाला भल्या भल्याने अंगावरती खायचं ठरवलंय. मोगल असो तर आदिलशाही सगळ्यांच्या छाताडावर पाय ठेवून तो उभा राहणार आहे. इतका मोठा विजय होता. पण एवढा मोठा विजय झाल्यावरही सदा जमिनीला पाठ टेकू नये का, झोपून आराम करू नये का, विश्रांती घेऊ नये का, झोपून घेऊ नये का. पण मी का सांगतोय की छत्रपतींचे केवढे उपकार आहे तुमच्या आणि माझ्यावरती. कान्होजी छेदे म्हणतायत की राजे जरा आराम करा, झोपून घ्या, झोपून घ्या, विश्रांती घ्या. आणि काही लोक विजय साजरा करायचा म्हणतायत, विजयोत्सव करू, मोठा विजय झाला आहे. महाराजांचे शब्द आहेत ते आपल्याला करता येणार नाही. काळ तुमच्यावर असेल, काळ माझ्यावर असेल. मराठ्यांच्या महायुद्धाची ही फक्त सुरुवात आहे असं समजा. आणि राजे निघाले. वर्धनगड घेतला, वसंतगड घेतला, चंदनगड, वंदनगड करत 28 नोव्हेंबर 1659 पन्हाळा महाराजांनी ताब्यात घेतला. हे केवढं अद्भुत आहे, काय वर्णन करायचं आपण याचं. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला मारलंय आणि 28 नोव्हेंबर 1659 पन्हाळा ताब्यात घेतलाय. फक्त 18 दिवसांमध्ये अविरत सतत कार्यरत. आयुष्याचा एक क्षणही मला वाया घालवायचा नाहीये, कारण मी जे स्वप्न पाहिलंय ते सोपं नाहीये. असं नाही की ते स्वप्न कोणाला पडलं नसेल. अनेकांनी प्रयत्न केला असेल, त्यांनी तलवारी उचलल्या असतील, ते उभे राहिले असतील, पण त्यांनाही जे शक्य झालं नाही ते मला करायचंय. मला उभं राहायचंय, मला उभं करायचंय. आणि या डोळ्यांनी मला मराठ्यांचं राज्य पाहायचंय. म्हणून सगळ्या सुखांचा त्याग करावा लागेल. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधीचे तो योग. हा योग साध्य झाला तो सगळ्या सुखांचा त्याग केला म्हणून, आणि अविरत संघर्ष केला म्हणून. आणि फक्त शस्त्राचा नाही, मी तर म्हणतो शस्त्राचा कशाला घ्यायचा आता, खरं तर बुद्धीचा वारसा घ्यायचा आहे. तो बुद्धीचा आणि विचाराचा वारसा सगळ्यात महत्वाचा आहे. परमानंदानं शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिला आणि काय शब्द वापरलाय शिवरायांबद्दल. एक सुंदर शब्द वापरलाय, अनल्पधी शिवराय. धी म्हणजे बुद्धी, अल्प नाही, अनल्पधी. अफाट बुद्धी सामर्थ्यानं छत्रपती लढले, अनल्पधी शिवराय. खर तर अफजल खान महाराजांना प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला यायला तयार होणं, यातच छत्रपतींचा अर्धा विजय, त्यातच यश आहे. जो लढाईचं कुठं हे ठरवतो, लढाईचं मैदान स्वतः निवडतो, त्यात योद्ध्याचं कौशल्य असतं. छत्रपतींनी लढाईचं मैदान ठरवलं की मला लढाईचं कुठे. त्यांना खूपदा प्रयत्न केला प्रतापगडावरनं महाराजांना बाहेर काढायचं, आपल्याकडे बोलवायचं, पण महाराज विचलित झाले नाहीत, महाराज अस्थिर झाले नाहीत, महाराज शांत होते. संयमी नेतृत्व कशाला म्हणतात. छत्रपती हे विचलित होत नाहीत.
घाबरले असं दाखवलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याला बोलवलं. एक गोष्ट रिपीट छत्रपतींनी आपल्या आयुष्यात परत कधीच केली नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टी केल्या, वेगवेगळं नियोजन केलं. जिथं बोलवता येणं शक्य आहे ना तिथं बोलवलं, आणि जिथं जावं लागेल ना तिथं स्वतः गेले. म्हणजे अफजल खानाला बोलवून मारलंय आणि शाहिस्ता खानाची बोटं जाऊन छाटली आहेत. हे मोठेपण आहे छत्रपतींचं. त्याच गोष्टी सांगत बसण्यापेक्षा, त्याच गोष्टी करण्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टी कशा करता येईल हे छत्रपती आम्हाला शिकवतात. छत्रपतींचं मोठेपण हे आहे म्हणून आम्ही नेहमीच सांगतो. त्याच गोष्टी आपण सांगत आलो वर्षानुवर्षापासून. सर आम्ही त्याच गोष्टी सांगत आलो. म्हणजे माझ्या पिढी दर पिढी एक गोष्ट येते, आम्ही बदलतच नाही काय. तर नव्या चालीरीतीनुसार, नव्या पिढीनुसार. तुमच्या काळातही तुम्ही ती ऐकली असेल, तुमच्या वडिलांच्या काळातही आपण ती ऐकली. आता माझ्या पुढच्या पिढीने तीच गोष्ट ऐकायची. गोष्ट काय? एक टोपीवाला टोप्या विकायला जायचा शहरामध्ये. टोपी विकायला जायचा, वाटेमध्ये थकला, एकदा झोपला एका झाडाखाली. झोपला, उठून पाहतो तर काय, सगळ्या टोप्या गायब. टोप्या गायब. उठून पाहिलं तो माकडं टोप्या घेऊन पळाली आहेत. माकडं कुठे आहेत? झाडावरती आहेत. आता यांच्याकडे टोप्या घ्यायच्या कशा? युक्ती लढवली. युक्ती अशी लढवली की आपली टोपी खाली फेकायची. हे पाहून माकडं सगळी टोप्या खाली फेकतील. आपली टोपी खाली फेकली, माकडाने टोप्या खाली फेकल्या, टोप्या घेतला, निघाला. वर्षानुवर्षापासून आपण हेच सांगतोय. एक टोपीवाला होता, माकडाकडनं त्याने अशा अशा टोप्या घेतल्या आणि तो निघाला. अहो पण तो टोपीवाला आता नाहीये ना. त्या टोपीवाल्याचा नातू आता टोप्या विकायला निघालाय. पण त्या नातवाला सुद्धा तो टोपीवाला तेच सांगतोय, अरे ऐक, मी तुझा आजोबा आहे, अनुभव म्हणून सांगतोय. तू टोप्या विकायला जाशील, वाटेत थकशील, झोपशील, उठून पाहशील तर काही माकडं तुझ्या टोप्या नेऊ शकतात. पण एकदम सोपं आहे त्यांच्याकडनं टोप्या घेणं. आपली टोपी खाली फेकायची, आपली ते कॉपी करतात, टोप्या खाली फेकतात, घ्यायच्या आणि निघायच्या. आता आपल्या आजोबाने आपल्याला सांगितलंय. हा निघाला बिचारा आपल्या टोप्या विकायला. परत थकला, झोपला तर उठून पाहतो तर काही माकडांनी टोप्या पळवलेल्या. याला आठवलं आपल्या आजोबाने आपल्याला सांगितलंय अजिबात घाबरायचं नाही. यानं आपली टोपी खाली फेकली, एकही माकडाने टोपी खाली फेकली नाही. आपल्या आजोबा चुकले की काय? काय प्रॉब्लेम आहे नेमका? आपल्या आजोबा तर काही चुकू शकत नाही. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. पुन्हा घातली, पुन्हा फेकली, माकडं काही टोपी फेकेना. पुन्हा घातली, पुन्हा फेकली, पुन्हा घातली, पुन्हा फेकली. हा फेकून घालून दमला. शेवटी एक माकड खाली आला आणि तो याला म्हणतोय, बाबा इकडे म्हणे. आजोबा काय फक्त तुलाच आहे का? अरे आम्हाला पण आजोबा आहे ना. आणि आमच्या आजोबाने आम्हाला सांगितलंय, एकदा आम्ही फसलो होतो, आता तुम्ही फसायचं नाही. प्रत्येक वेळी त्याच गोष्टी करून चालणार नाही, रिपीट करावं लागेल. हे शिवरायांनी ओळखलं होतं. अफजल खानाला बोलवता येत होतं म्हणून बोलवलं. जावळी घेऊन तसं नियोजनच त्यांनी केलं होतं. पण शाहिस्ता खान लाल महालात येऊन बसला होता तेव्हा त्याच्याकडे लाखाच्या वरती फौज होती. थेट युद्ध हॅलो बघा ना, तुम्ही स्वतः गेले म्हणजे काय? मी नेहमी म्हणतो की काय शौर्य की स्वतः गेले. जिथं माझी गरज ना तिथं मी गेलो पाहिजे, तिथं मी लढलं पाहिजे. हे जे स्वतः संकटांना सामोरं जाणं आहे ना, ते छत्रपती होणं आहे. मी आदेश देतो, तुम्ही लढा, तुम्ही मरा, असं नाही. इथं माझी गरज ना तर इथं मीच गेलं पाहिजे. आणि एवढ्या मोठ्या सैन्याचा पहारा असताना नुसतं कल्पना करून अंगा येतो की भारताच्या इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला, घरात घुसून शाहिस्ता खानाची बोटं छाटली. हे छत्रपतींचं मोठेपण आहे. घरात घुसून शाहिस्ता खानाची बोटं छाटली. त्यामुळे छत्रपतींचा इतिहास सांगत असताना, वाचत असताना मला काय मिळतंय की छत्रपती आम्हाला शिकवतायत की अजिबात घाबरू नका. काय छोट्या छोट्या गोष्टीने आपण घाबरून जातो, अवसान काढून बसतो. पण शिवराय आम्हाला सांगतायत की अजिबात डगमगू नका. अहो मिर्झा राजांची स्वारी झाली, 23 किल्ले एका झटक्यात देऊन टाकावे लागले ना. काय राहिलं होतं शिल्लक? काहीच राहिलं नव्हतं. एक कोण आला आमचं सगळं घेऊन गेला म्हणून आम्ही रडत बसतो. पण छत्रपतींचं काय राहिलं होतं? 23 किल्ले जिंकले होते, एका झटक्यात देऊन टाकावे लागले. आणि वर औरंगजेबाच्या दरबारात छोट्याशा शंभूराजांना घेऊन जावं लागलं. त्या दरबारात अपमान झालाय आणि तिथं सुद्धा महाराज स्वाभिमानानं करारतायत. हे जे संकटात सुद्धा सह्याद्री सारखं ठामपणे उभं राहणं ना, ते मला धाडस देतं, ते मला निर्भय बनवतं. अहो नजर काहीच झाली आहे. फौलाद कायद्या सगळ्या फौजेनं घेरलंय. मृत्यूसमोर उभा होता ना, पण अजिबात डगमगत नाहीये, अस्थिर होत नाहीये. सगळ्या फौजेनं घेरलंय, लाखाची फौज आहे, तोफा आहेत. कुठं जाणार, कसं जाणार, अशक्य आहे. पण छत्रपती आम्हाला शिकवतायत की आम्ही शांत राहिलो, संयम ठेवला, नीट विचार केला, योजना आखली, अंमलात आणली तर अशक्यही शक्य करता येतं. आणि ते करून दाखवलं. काय आणि कसं नियोजन केलं? पहिले आपल्यासोबत जे 400-500 लोक गेले होते त्यांना बाहेर काढलं.
औरंगजेबाला म्हटलं, अरे बाबा मी तुझ्या कैदेत आहे, मी इथंच आहे, मी कुठे चाललोय, पण माझ्या सोबतच्या लोकांना तर जाऊ दे. औरंगजेबाला सोडलं. त्याला वाटलं शिवरायांचीच ताकद कमी होते, त्याला सोडलं. पण महाराज काही परत गेले नाही. ते हे लोक काही परत गेले नाही. ते तिथंच आजूबाजूला आग्र्याच्या आसपास होते, नजर ठेवून होते, वेश बदलून राहत होते. आणि काय योजना आहे, काय प्लॅन आहे? पहिले आपल्या सोबतच्या लोकांना बाहेर काढणं, आजारी पडण्याचं नाटक करणं, मिठाई गरिबांना वाटायची म्हणून औरंगजेबाची परवानगी मिळवणं, मिठाईचे मोठमोठे पेटारे गरिबांना वाटायला सुरुवात करणं, मिठाईच्या बॉक्सची चेकिंग होणं, आणि ज्या दिवशी चेकिंग थांबली त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथून गायब होणं. हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. म्हणजे मिठाईचे पेटारे पाठवत राहायचे, चेकिंग करतील, पण करून करून किती दिवस करतील? एक दिवस तर थांबतील. थांबण्याची फक्त वाट पाहायची, आणि थांबले का निष्ठायचं. आणि याच्यामध्ये सगळ्या मावळ्यांचे पण मोठे कष्ट आहेत. मावळ्यांची मेहनत सगळ्यात महत्वाची आहे. का इतिहासकारानं लिहिलंय की छत्रपती इथून निसटणार आहेत. ही गोष्ट एखाद्यानं जरी औरंगजेबासमोर उघड केली असती, एखाद्यानं जरी, तर औरंगजेबाने त्याला सोन्या चांदीने हिऱ्या मोत्यांनी मढवून काढला असता, लाखाची जहागीर दिली असती. पण महाराजांशी द्रोह करण्याचा, स्वराज्य द्रोह करण्याचा साधा विचार सुद्धा कोणाच्या मनात आला नाही. आणि काय बारीक बारीक गोष्टींची माहिती मिळवली हो. वेषांतर केलं, शंभू राजांना मथुरेला ठेवलं, आणि मथुरा, अलाहाबाद, वाराणसी, गया, गोंडवन, हैदराबाद, विजापूर मार्गे स्वराज्यामध्ये पोहोचले. म्हणून सगळ्या हेर खात्याची खूप महत्वाची जबाबदारी, इंटेलिजन्स, सगळे सूत्र महत्वाचे होते. म्हणून सूत्र बसलंय. आताचे सूत्र सगळ्या गोल काढून ठेवतात. मीडियात काम केलेला माणूस आहे म्हणून सांगतो, सूत्रों के हवाले से खबर, सूत्रों को किसी बात का हवाला नहीं होता, और सूत्रों के हवाले से खबर. सूत्रांनी सगळा घोळ घालून ठेवला आहे. पण सूत्र किती महत्वाचे, सगळे सूत्र बरोबर होते म्हणून सूत्र बसलंय. म्हणून शिवचरित्रातून घ्यायचंय म्हणजे काय घ्यायचंय, हे जे छत्रपतींनी आपल्या समोर एवढं मोठं उभं करून ठेवलंय ना, त्यात एक काहीतरी गोष्ट घेतली तरी आपलं आयुष्य धन्य झाल्यासारखं आहे. आग्र्यावर सुटका हीच महत्वाची गोष्ट घ्या ना. शिकलं कोण, प्रेरणा कोणी घेतली? नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी ब्रिटिशांच्या नजरकैदेत अडकणं, मग नेताजींनी शिवाजी महाराजांचं चरित्र वाचणं, नंतर लगेच आजारी पडण्याचं नाटक सुरू करणं, जेवणाची प्लेट धाराखालनं येणं, आपल्या पुत्रा शिशिर बोसला त्यांनी भेटायला बोलवणं, त्याच्याकडनं एक मदत मागणं, त्याला रोज रात्री कार बाहेर काढायला सांगून रेल्वे स्टेशनला जायला लावणं, पोलिसांनी थांबून विचारल्यावर मला नीट गाडी चालवता येत नाही, रात्री प्रॅक्टिस करतो असं त्यांना पोलिसांना सांगणं, पोलिसांनी गाडीची चेकिंग करणं, रोज रात्री कार रेल्वे स्टेशनला जाणं, शेवटी रोजच जातोय म्हणून एक दिवस चेकिंग थांबणं, आणि ज्या दिवशी चेकिंग थांबली त्याच्या दुसऱ्या दिवशी नेताजी तिथून गायब होणं. नेताजी कसे निसटले, कसे गेले, शेवटपर्यंत इंग्रजांना कळलं नाही. आग्र्याहून सुटका तशी नेताजींची ब्रिटिशांच्या कैदेतून सुटका. हे शिकणं आहे, हे घ्यायचं आहे शिवचरित्रातून. जितकं मोठं आपण स्वप्न पाहतो तितक्याच मोठ्या संकटांना आणि अडथळ्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आव्हानं नेहमीच चांगलीच असतात, कारण त्याच्यातूनच आपण समृद्ध होतो. छत्रपतींचं मोठेपणे संकटामध्येच तर आपल्याला खऱ्या अर्थाने दिसतं. जे खरे लढवई असतात, ज्यांना खरंच काहीतरी करायचं असतं, ते कुठल्याही बिकट परिस्थितीत सुद्धा हसतमुखच असतात. धैर्यानं, धीरानं ते संघर्षाला सामोरे जातात, मागं हटत नाही. हो, ज्या अमेझॉनवरून आम्ही ऑनलाईन मागवत असतो त्या अमेझॉन कंपनीचा निर्माता आहे जेफ बेझोस, तो काय म्हणाला होता की मला माहिती आहे की मी जर अयशस्वी ठरलो ना तर मला त्याचं वाईट वाटणार नाही, पण मला हेही माहिती आहे की मी त्यासाठी जर प्रयत्नच केले नाहीत तर मात्र मला विलक्षण दुःख होईल. म्हणून मला माझ्या वाटेत भेटणारा प्रत्येक संकटाला भेटायचं आहे, आणि इतकंच नाही तर त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. गिरता वही है जो चलता है, बस इतना सा करना है, उठकर फिर से चलना है, उठकर फिर से चलना है. आपण चाललं सोडायचं नाही. यशाकडे जाणारा रस्ता सापडत राहायचा, तो मिळतोच. आणि याच्या पुढे छत्रपतींचे विचार काय आहेत तर यशाकडे जाणारा रस्ता मी सापडून काढेनच, आणि जर असा रस्ताच नसेल तर मी स्वतः असा रस्ता तयार करेन. आणि केला ना रस्ता तयार केला. पोर्तुगीज डच लोकांकडनं आपण तोफा घ्यायचो, पण त्यांनी देणं बंद केलं तर म्हणून महाराज यांनी स्वतः कारखाना तयार केला, लढाऊ जहाज स्वतः तयार केलं. फारसी शब्द खूप होत आहेत, आपली भाषा जगली पाहिजे, वाढली पाहिजे म्हणून राजव्यवहार कोश तयार केला. बाहेरचे लोक व्यापार करायला येत आहेत, आमच्या इथल्या व्यापाऱ्यांचा जीव जातोय म्हणून बाहेरच्या व्यापाऱ्यांवर जास्तीत जास्त टॅक्स लावला. सामान्य लोकांना सोबत घेतलं, त्यांना प्रशिक्षण दिलं, शेतकऱ्यांना उभं केलं, अनेक किल्ले बांधले, लढायला सज्ज केले, दिलेले किल्ले परत घेतले, अजून किल्ले जिंकले. आणि जे स्वप्न पाहिलं होतं अवघ्या वयाच्या 44व्या वर्षी महाराज सिंहासनावरती बसले आणि छत्रपती झाले. या युगी सर्व म्लेंच पातशाह, एक मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. हा सूर्योदय झाला, हा अरुणोदय झाला. काय होतं छत्रपतींकडे? शून्यातून विश्व निर्माण केलंय ना, आणि विश्व वंदनीय असं स्वराज्य निर्माण केलंय. काय होतं? काहीच नव्हतं.
पण तरी सुद्धा लढलेत. आणि म्हणून तर हा पराक्रम सर्वीकडे पसरला, चहूदूर गेला. आणि म्हणून उत्तर भारतातून एक माणूस महाराजांना भेटायला आलाय. महाराजांना त्यानं पाहिलंही नव्हतं, पण तरी सुद्धा महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी एवढ्या मनात बसल्या होत्या, एवढं ऐकलं होतं की एक कोणीतरी राजा आहे जो मुघलांच्या विरुद्ध लढा देतोय, मुघलांना सुद्धा त्यांना हैराण करून सोडलंय, लढण्याची हिंमत दाखवतोय, आपलं स्वराज्य निर्माण करतोय. त्या राजाचा नुसता पराक्रम ऐकून या माणसानं अफाट त्या राजाविषयी लिहून ठेवलं. त्याला भेटलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि अजून त्याच्याबद्दल लिहिलं पाहिजे. म्हणून हा माणूस महाराजांना भेटायला आला, महाराजांना भेटला आणि भेटता क्षणी पाहता क्षणी म्हणतोय काय, तुमच्या सुद्धा देवठावर येईल. इंद्रजिमी जंब पर वाढव जो अंब पर रावण सडंब पर रघुकुल राज है. पौर बारी बाह पर संभुरती नाह पर जो सहस्त्र बाहु पर राम द्विजराज है. दावा दुम दंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेज दम अंश पर कानजिम कंस पर. तो माणूस म्हणजे कविभूषण. आणि हा कविभूषण नंतर बरेच दिवस महाराष्ट्रामध्ये राहिला, छत्रपतींबद्दल लिहित राहिला. आणि शिवराज भूषण नावाचा एक महत्वाचा ग्रंथ या कविभूषणानं लिहून काढलाय. आणि बरेच काही दिवस या ठिकाणी घालवल्यानंतर हा भूषण परत एकदा उत्तर भारतामध्ये गेला. आणि तिथं गेल्यानंतर जेव्हा औरंगजेबाला हे कळलं, औरंगजेबानं बोलवलं या भूषणाला. आणि औरंगजेब म्हणतो, अरे भूषणा, बरंच काही तू लिहित असतो, बरेच तुझी लेखणी चालते, तुला माझ्याबद्दल काहीतरी लिही, माझं जरा कौतुक कर, माझं गुणगान गा. आणि मग भूषणाला लिहिलं. भूषणानं औरंगजेबाला घाबरणाऱ्या सगळ्या राजांना एकेका फुलाची नावं दिली. एका राजाला गुलाबाचं फुल म्हणतोय, एका राजाला केतकीचं फुल म्हणतोय, एका राजाला चमेलीचं फुल म्हणतोय, एका राजाला जुईचं फुल म्हणतोय. औरंगजेब म्हटलं, अरे भूषणा, मग मी कोण आहे? भूषण म्हणतोय, अली औरंगजेब. औरंगजेबा, तू अली आहेस? अली म्हणजे भुंगा. भुंगा जसा या सगळ्या फुलांकडनं रस घेतो, टॅक्स घेतो, तसा तू या सगळ्या राजांकडनं टॅक्स घेतो. म्हणून हे सगळे राजे तुला घाबरून असतात, दबून असतात. औरंगजेब खुश झाला. औरंगजेबाला म्हटलं, काय वा, काय भूषणा, काय लिहिलंस तू, जबरदस्त. पण औरंगजेब म्हटलं, अरे भूषणा, सगळ्या राजांबद्दल सांगितलं, पण शिवाजी राजांबद्दल काही बोलला नाहीस. तो कुठलं फुल आहे ते सांग. आणि मग भूषणानं काय लिहिलं ऐका माझ्या दोस्तांनो. भूषण म्हणतोय, सबही को रसले के बैठी न सकत है, अली औरंगजेब चंपा शिवराज है. शिवाजी राजा चाफ्याचं फुल आहे. चाफ्याचं भुंगा सगळ्या फुलांच्या जवळ जातो, चाफ्याच्या फुलाजवळ जात नाही. तसा औरंगजेब शिवाजी महाराजांच्या वाट्याला जात नाही. हे कर्तृत्व आहे. औरंगजेब शिवाजी महाराजांच्या वाट्याला जात नव्हता, कारण छत्रपतींनी पराक्रमच तसा गाजवला होता. खरं तर एक वेळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली नाहीत तरी चालतील, पण आपल्याला स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे. पण मुळात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आधी आपल्याला प्रश्न पडायला तर पाहिजे. आमचा प्रॉब्लेम आहे की आम्हाला प्रश्नच पडत नाही, त्यामुळे उत्तरं सापडण्याचा प्रश्नच नाही. छत्रपतींना सगळ्यात आधी प्रश्न पडले की एवढ्या अन्याय अत्याचार एवढ्या वर्षांपासून इतकी लोक सहन कसं काय करत आली, हे लोक पेटून का उठत नाही, स्वतःच्या हक्कांसाठी हे लोक का उठत नाहीत, लढत नाहीत. आणि छत्रपतींना उत्तर मिळालं की आपल्या लोकांकडे आग आहेच, निखारा आहेच, पण फक्त इतक्या वर्षांच्या गुलामगिरीनं आणि अन्याय अत्याचारानं त्याच्यावर राख साचली. त्या राखेला फुंकर मारण्याचं काम केलं की आतला विस्तव समोर आल्याशिवाय राहणार नाही. बस शिवरायांनी हेच केलं. राख दूर साचली आणि त्यांना निखारा दिसला. शिवरायांना माहिती होतं आपलं उद्दिष्ट काही 2-4 वर्षांचं नाहीये. येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांसाठी आपल्याला स्वराज्य उभारायचंय, तर आपल्याला चांगली माणसं जोडावी लागतील आणि चांगली माणसं घडवावी लागतील. आणि जुनी म्हण आहे ना, तर तुमचं वर्षभराचं उद्दिष्ट असेल तर तुम्ही फुलं फुलवा, 10 वर्षाची योजना असेल तर तुम्ही झाडं लावा, आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही माणसं घडवा. आणि काय घडवली माणसं शिवरायांनी, जी स्वराज्यासाठी मरायला तयार झाली. अहो, साधं शिवजयंतीला रक्तदान शिबिराचं आयोजन करायचं ठरवलंय, जरा बैठकीला चलता का असं म्हणावं, तो जाऊ रे, पण आपल्याला काय मिळणार आहे असं विचारणाऱ्यांची गर्दी सगळीकडे वाढत चालली असताना तुम्हाला मला प्रश्न पडतो की छत्रपतींनी असं काय दिलं होतं की माणसं नुसती यायला नाही, मोहिमेवर नुसती जायला सुद्धा नाही, मैदानात नुसतं लढायला सुद्धा नाही, तर मैदानात मरायला तयार झाली. दिलं काय छत्रपतींनी? आमच्याकडे हत्ती नाही पण हत्तीला लोळवेल असा माणूस आहे असं म्हटलं फक्त शिवरायांनी. आणि कुतुबशहाच्या हत्ती समोर लढायला उभा राहिला येसाजी कंक, उतरला, फिरला, हत्तीला मारला, म्हणून कुतुबशहानं गळ्यात मोत्याचा कंठा घातला. तो मोत्याचा कंठा त्याला परत करत येसाजी कंक म्हणतोय, असा काय पराक्रम केलाय मी, आणि पराक्रम केला असेलच तर तुमचा मोत्याचा कंठा नको, आमच्या छत्रपतींचे कौतुकाचे 2 शब्द मला पुरेसे. काय म्हणायचं याला? लढता लढता मरण येणं ही वेगळी गोष्ट आहे हो.
लढता लढता मरण येणं ही वेगळी गोष्ट आहे, पण लढायला नाही तर फक्त मरायलाच जाणं हेही इतिहासानं पाहिलं. शिवाजी काशीदांना माहिती होतं की महाराजांचं रूप घेऊन सिद्धी जोहरला भेटायला जातो, तिथं फक्त मृत्यूच आहे, लढाई होईल आणि मी वाचू शकतो अशी 1% शक्यता नाहीये. पण असं काय दिलं छत्रपतींनी 4-5 महिन्यांच्या पन्हागडावरच्या भेटीमध्ये की शिवरायांची कापडं त्यानं घातली आणि तो मरणाला भेटायला निघाला? असं काय दिलं छत्रपतींनी की तोफे आधीनं मरे बाजी सांगा मृत्यूला, असं मृत्यूला सांगण्याचं धाडस बाजी प्रभूंनी केलं की छत्रपती जोपर्यंत विशाळगडावर पोहोचत नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावर येत नाही तोपर्यंत माझा जीव घेऊन जाण्याचा मरणाला सुद्धा अधिकार नाही. असं काय दिलं छत्रपतींनी की दिलेर खानाची मोठ्या पगाराची ऑफर धुडकावून लावून मुरारबाजी लढत राहिला, लढला लढला लढता लढता पडला. पण असं काय दिलं छत्रपतींनी की मुरारबाजी पडिले म्हणून काय झाले, आम्ही तैसेच आहोत, हिंमत धरून लढितो हे म्हणण्याची हिंमत मावळ्यांमध्ये आली. आणि असं काय दिलं छत्रपतींनी की तानाजी पडल्यावर माघारी फिरणाऱ्या मावळ्यांच्या परतीचे दोर सगळे कापून टाकत तुमचा बाप इथं मरून पडलाय, परत फिरा लढा असं म्हणण्याचं धाडस सूर्याजीनं केलं. काय दिलं छत्रपतींनी? छत्रपतींनी दिला होता स्वराज्याचा ध्यास आणि जागवला होता प्रत्येकाचा आत्मविश्वास. हा विश्वास दिल्यामुळेच ही बलिदानाची प्रेरणा निर्माण झाली. ही बलिदानाची प्रेरणा नेमकी येते केव्हा? जेव्हा आपल्या जीवनात आपण काही ध्येय ठरवलेलं असतं, आपल्या जगण्याचं काही एक उद्दिष्ट असतं आणि या उद्देशाला ध्येयाला आपण इतकं महत्त्व देतो की त्याच्या रक्षणासाठी जीव द्यायला सुद्धा आपण सहज तयार होतो. हीच बलिदानाची प्रेरणा आहे जी ध्येयासाठी उद्देशासाठी जागृत होते. आणि स्वराज्य हे असं ध्येय आहे की ज्यामुळे बलिदानाची प्रेरणा निर्माण झाली आहे. त्यामुळे बलिदानाची प्रेरणा निर्माण झाली. खरा नेता तो नसतो ज्याच्यासाठी जीव घ्यायला लोक तयार होतात, खरा नेता तो असतो ज्याच्यासाठी जीव द्यायला लोक तयार होतात. छत्रपतींचं मोठेपण हे आहे की लोक जीव द्यायला तयार झाले. आणि लोक जीव द्यायला तयार झाले कारण आम्ही नसलो तरी आमच्या माघारी परिवाराची चिंता नाही, आमच्या माघारी लेकरांची चिंता नाही, घरदाराची चिंता नाही, कारण छत्रपती त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा विश्वास असल्यामुळेच लोक आनंदानं मरायला तयार झाले. आज सुद्धा जवान देशासाठी शहीद होतात, तेव्हा शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची काय अवस्था होते याचा आपण कधी विचार केलाय का? अहो, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे तसं शहीद झालेल्या जवानांच्या शवपेट्यांमध्ये भ्रष्टाचार करून पैसे खाणारे बघायला मिळतात. तेव्हा तुम्हाला मला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही की त्या शहीद झालेल्या कुटुंबियांची काय अवस्था असेल. आपण फक्त सलामी देतो, आसवं गाळतो, शरीर तिरंग्यानं झाकतो, पण ज्यांच्या घरातला माणूस गेलाय त्यांच्या परिवाराकडे कुठं बघतो? की एक घरातला माणूस गेल्यामुळे त्या परिवारासमोर किती प्रश्न उभे राहिले. फक्त माणूस नाही जात, खूप काही जातं. हरिओम पवार ने लिखा, अरे आप कहते हो सिर्फ आदमी गया, आदमी नहीं गया, बहुत कुछ गया. क्या क्या गया मैं आपको बताता हूँ, मैं आपको बताता हूँ कि क्या क्या गया. सुख भरपूर गया, मांग का सिंदूर गया, नन्हे नौनिहालों की लंगोटियां चली गई, बाप की दवाई गई, भाई की पढ़ाई गई, छोटी छोटी बेटियों की चोटियां चली गई. ऐसा विस्फोट हुआ कि जिस्म का पता ही नहीं, पूरे ही जिस्म की बोटियां चली गई. अरे आपके लिए तो एक आदमी बड़ा है साहब, किंतु मेरे घर की तो रोटियां चली गई. म्हणाला तर फक्त माणूस जातो, पण इतकं सगळं जातं त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. लक्ष गेलं ते शिवरायांचं 350 वर्षांपूर्वी. आजही जेव्हा काश्मीरवरून सीमेवरून शहीद जवानांची प्रेत गावखेड्यापर्यंत येतात तेव्हा त्यांची कुटुंबियांची विचारपूस करायला कोणी गावखेड्यापर्यंत येत नाही. पण हा राजा शहीद मावळ्यांच्या घरापर्यंत जात राहिला, त्याच्या कुटुंबियांकडे पाहत राहिला, राजा म्हणून नाही, शहीद मावळ्याचा मित्र म्हणून आणि त्या परिवाराचा पुत्र म्हणून. रायबाचं लग्न लावलं, रामजी पांगरांच्या घरी गेले, शिवा काशीदांच्या आईचं सांत्वन करून आले, बाजी प्रभूंच्या सिंध गावात जाऊन आले आणि फक्त बाहेर आधार नाही दिला, कृतीनं आधार दिला. शहीद झालेल्या कुटुंबियाच्या घरातील एकाला लगेच नोकरी दिली. नोकरी करण्याला कोणी नसेल ना तर विधवा पत्नीला पेन्शन सुरू केली. आणि पेन्शन इतकंच फक्त नाही तर मुलांसाठी बालपरवेशी गृह सुरू केलं. आणि इतकंच फक्त नाही, आणि इतकंच नाही, उंची फक्त शारीरिक मोठी आहे बरं का. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रामजी पांगऱ्यांच्या घरी तर गेलेच, आणि मी जे सांगतो आहे ते हे की शहीद मावळ्यांच्या कुटुंबासाठी काय काय केलं तर बाल करवेशी गृह मुलांसाठी सुरू केलं. आणि फक्त इतकंच फक्त केलं का तर अजिबात नाही. प्रतापराव गुजरांच्या पत्नी महाराजांना भेटायला आल्या आणि म्हणतायत, महाराज प्रतापराव स्वराज्याच्या कामी आले, त्याचं दुःख नाहीये, पण आमची ही जानकी हिच्या लग्नाची चिंता लागून राहिली आहे. प्रतापराव असते तर जानकीचं लग्न केवढ्या थाटात करून दिलं असतं, पण आता जानकीचं लग्न कसं होणार?
महाराज जानकीच्या लग्नाची चिंता आहे आणि छत्रपती म्हणतायत जानकीचं लग्न ठरलं. प्रतापरावांच्या पत्नी म्हणाल्या ठरलं, पण कोणाशी? महाराज म्हणतायत माझा पुत्र राजारामाशी. आपल्या पुत्राशी शहीद झालेल्या सेनापतीच्या मुलीचं लग्न लावलं. काय राजा, काय राजाचं वेगळेपण आहे. उगाच लोक जीव ओळून टाकायला तयार झाली नाही. आणि मी जे म्हणतो ना ते वारंवार सांगतो की महाराजांकडे काहीतरी दैवी शक्ती होती, जादू होती, म्हणून त्यांना यश मिळत गेलं असं जे म्हणतात ना, त्यांना छत्रपतींचे कष्ट दिसलेच नाही, त्यांना मावळ्यांची निष्ठा दिसलीच नाही, त्यांना लढणं दिसलं नाही की त्यांना मरणं दिसलं नाही. अहो, आई भवानीवरती महाराजांची श्रद्धा होती, पण दडायला छत्रपती नाच जावं लागलं, मरायला मावळ्या नाच जावं लागलं. धेरे हरी पलंगावरी असं नाही करत बसले, त्यांनाच जावं लागलं. अभ्यास न करता मंदिराला फेरे मारून आणि मारुतीला पावशेर पेढे चढून परीक्षेत तुक्का लागत नसतो आणि पेपर सोपा येत नसतो. अफजल खानाचा पेपर अवघडच होता, पण छत्रपतींनी बुद्धी चातुर्यानं तो सोपा केला. आणि आग्र्याचा पेपर तो तर अशक्य असाध्य होता, पण असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे हा मंत्र शिवरायांकडे होता, म्हणून हे साध्य झालं. आणि आज सुद्धा जेव्हा मला ती एक गोष्ट नेहमी आठवते, मी आणि माझा मित्र जरा एका कोरडवाहू परिसर होता आणि त्या कोरडवाहू परिसरातून जरा सहज फेरफटका मारत होतो आणि त्या सगळ्या कोरडवाहू परिसरामध्ये एकच फक्त असं बागायतदार एकदम छान हिरवगार शेत आम्हाला दिसलं. म्हटलं काय शेत आहे, सगळा परिसर तर कोरडवाहू आहे. माझा मित्र त्या मालकाला सहज म्हटलं, अहो तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत, काय भाग्यवान आहे, काय नशीबवान आहे तुम्ही, सगळा परिसर कोरडवाहू आहे, पण तुम्हाला देवाने या सुंदर शेताचं वरदान दिलंय, त्याबद्दल तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत. तो शेतकरी म्हटला, बाबा तुझं खरं आहे, देवाने मला हे सुंदर शेत दिलंय त्याबद्दल मी देवाचा आभारी आहे, पण मी या शेतात काम करण्याच्या आधी, मी या शेतात घाम घालण्याच्या आधी हे शेत फक्त देवाच्याच ताब्यात होतं, तेव्हा तू ते पाहायला पाहिजे होतं. अगदी खरं ना, कष्ट करायचे असतील, शेत भरायचं असेल, फुलायचं असेल तर घाम गाळावाच लागतो, मेहनत घ्यावीच लागते, ती करावीच लागते, त्यात शॉर्टकट नाहीये. ते केलंय छत्रपतींनी. आजकाल आम्ही तर देवाच्या दर्शनामध्ये सुद्धा शॉर्टकट शोधून काढला. म्हणजे काय काय शॉर्टकट काढतील मला माहीत नाही. म्हणजे ते लांबून मंदिर असतं लांबून, आणि मी असं नमस्कार करतो दुरून, गाडीवर चाललेलो असतो जाता आता तिथपर्यंत कोण जातं, पण दुरूनच लोक आपला असं नमस्कार करतात, मी करतो बऱ्याचदा. पण ते इथपर्यंत ठीक आहे. हो, तर आमच्या संभाजीनगरला काळ्या गणपतीचं मंदिर आहे. मी एकदा पाहिलं की एक जण चालला असा, त्यानं असं केलं आणि परत असं केलं. म्हटलं हे काय नवीन मार्केटमध्ये आलं आता, असं पाहिलं होतं मी नमस्कार केलं, हे असं काय म्हटलं, याला विचारलं पाहिजे, नवीन काहीतरी टेक्निक दिसते म्हटलं, नवीन मार्केटमध्ये येत राहतं. मी त्याला म्हटलं, बाबा इकडे मला कळलं, म्हटलं तू असा नमस्कार केला, हे असं काय केलं म्हटलं, तो प्रदक्षिणा मारली म्हणे. म्हणजे काय शॉर्टकट लोक शोधून काढतील त्याचा नियम नाही आहे. शॉर्टकट लोक शोधून काढायला लागलेलं आहे. पण मी का म्हणतोय की हे या यशाला शॉर्टकट नव्हता, तिथं कष्टच होते. आणि हे लढणं आणि मरणं पाहून लोक सोबत येत गेले, काम करत गेले, आणि ज्याला आपल्या परीनं जे जे देता येईल तो ते देत गेला, इमाने इतबारे काम करत गेला. महाराजांना साधं ज्यानं पाहिलंही नव्हतं किंवा महाराजांनी ज्यांना पाहिलंही नव्हतं ते लोक सुद्धा मदत करत गेले. काय तो प्रसंग आहे हो लायजी कोळींचा, की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जंजिरा महाराजांना पाहिजे होता. जंजिरा समुद्रातला किल्ला आहे आणि हा जंजिरा जिंकण्यामध्ये अपयश येत होतं. मोहीम ठरली आहे, पुन्हा एकदा किल्ला जिंकायचा आहे. मोहीम ठरली. मोहीम काय आहे तर जंजिरावर त्या तटबंदीला कोणीतरी जाऊन समुद्रातून शिड्या लावायच्या आहेत आणि त्या शिड्यांवरतून चढून सैन्य जाईल, किल्ल्यात जाईल, किल्ला लढाई होईल आणि किल्ला जिंकेल. इतकं सोपं आहे, म्हणायला फार सोपं आहे, पण करायला प्रचंड अवघड आहे. जबाबदारी कोणावर आहे? लायजी कोळींवर. आणि लायजी कोळींनी फक्त काय करायचं आहे? शिड्या लावायच्या आहेत समुद्राच्या तटबंदीला. जंजिराजांनी पाहिलं त्यांच्या लक्षात येईल केवढी उंच तटबंदी आहे, काही सोपं काम नाही आहे. आणि समुद्रामध्ये जाऊन शिड्या लावायच्या आहेत. 5 किलोमीटर फिरून अंधारा रात्री सिद्धीचं क्रूर असं सैन्य त्या ठिकाणी असताना शिड्या लावायच्या आहेत. पण हे काम करायचं ठरवलं लायजी कोळीनं. सैन्य घेऊन येणार होते मोरोपंत. लायजी कोळी आला, 5 किलोमीटर फिरून जाऊन अंधार रात्री शिड्या लावल्या. आपलं काम झालं, आपण घरी जावं, झोपून राहावं, आराम करावा. मोरोपंत यायचे तेव्हा येतील, त्यांचं काम करतील, आपल्याला काय आहे असा विचार तुमच्या माझ्या मनात येऊ शकतो. लायजी कोळींच्या मनात तो विचार नाही आला. लायजी कोळी तिथंच बसला, वाट पाहत बसला. मावळे कधी येत आहेत, वाट पाहतोय, मावळे कधी येत आहेत. पण काहीतरी झालं असावं आणि मोरोपंत काही सैन्य घेऊन आले नाही. आपली वाट पाहतोय, पहाट व्हायची वेळ आली, वाट पाहतोय, पण मोरोपंत काही आले नाही. याला कळलं आता काही मावळे परत येत नाहीयेत. आणि या लायजी कोळीनं आणखीन एक महत्वाचं काम केलं. शिड्या लावण्याची फक्त जबाबदारी होती. पुन्हा एकदा लावलेल्या शिड्या काढल्या आणि त्या शिड्या तिथंच न ठेवता परत घेऊन आला.
महाराजांना कळलं पुन्हा एकदा मोहीम अयशस्वी ठरली आहे. सगळी माहिती घेतली छत्रपतींनी आणि छत्रपतींनी लालजी कोळीला रायगडावरती बोलवणं पाठवलं. आता लालजी कोळीला भीतीच वाटली, अरे मोहीम तर अयशस्वी झाली आहे, भलेही माझं काम मी केलं आहे पण तरी सुद्धा यश काही आलेलं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये शिवरायांनी मला नेमकं काय बोलवलंय, कशासाठी बोलवलंय? हा घाबरत शिवरायांच्या समोर उभा राहिलाय आणि महाराजांनी नीट पाहिलं आणि महाराज म्हणतायत या लालजी कोळींना पालखीचा मान द्या. पालखीचा मान म्हणजे टार्गेट पूर्ण न करताच इन्सेंटिव्ह, टार्गेट झालं नाही तरी सुद्धा बोनस, काम न करता पगार, हे कसं काय? लालजी कोळीला प्रश्न पडला. लालजी कोळी म्हणतोय महाराज मोहीम तर अयशस्वी झाली आहे, फसली आहे, तरी मला हा सन्मान का? आणि छत्रपती म्हणतायत मला माहिती आहे की मोहीम फसली आहे, यश आलं नाही, पण तरी सुद्धा तुमचं काम तुम्ही चोख केलं, इमानदारीनं केलं आणि याच्या पुढे जाऊन जे तुमचं काम नव्हतं ते सुद्धा तुम्ही केलं. शिड्या लावण्याची फक्त जबाबदारी होती, शिड्या तिथंच न ठेवता तुम्ही परत घेऊन आला, म्हणजे मागे काही पुरावा ठेवला नाही. याच मार्गानं पुन्हा एकदा किल्ल्याच्या आत जाण्याची एक संधी तुम्ही अजून शिल्लक ठेवलेली आहे, म्हणून ही पालखी आहे. जे सांगितलंय तेवढं जे करतात ना ते सर्वसामान्यच असतं, त्यांना कधी पालखी मिळू शकत नाही. पण जे सांगितलंय त्याच्यापेक्षा जे अधिक करतात त्यांना पालखीचा मान मिळतो. छत्रपतींचं आणि शिवरायांच्या चरित्राचं सांगणं हेच आहे की जे सांगितलंय त्याच्यापेक्षा थोडं जास्त करा, करताय तर 100% इमानदारीनं करा आणि जे करायचं ते मनापासून करा. प्रामाणिकपणा म्हणजे शेवटी काय? कोणीही पाहत नसताना आपलं काम इमानदारीनं आणि प्रामाणिकपणानं करणं म्हणजे खरा प्रामाणिकपणा असतो. ते शिवचरित्र सांगताय, ते शिवचरित्रातून घ्यायचं आहे. आणि अलीकडे सर्व गलथान कारभारच फार दिसतो. मग आम्ही काय शिकतो? इतका ढिसाळ कारभार दिसतो ना. मी आता बऱ्याचदा पाहतो भिंतीवरती लिहून सांगितलं जातं, भिंतीवरती लिहू नका. मग आता याला काय करायचं? हे कसं होणार आहे? म्हणजे शिवचरित्राचं सांगणं हे आहे की त्याच्यामध्ये आपल्याला नियोजनच दिसतं, त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थापन दिसतं. हे सगळं सांगितलंय. जंजिरा पाहिजे होता कशासाठी? कारण तो समुद्रातला किल्ला आहे. या पोर्तुगीज आणि डच लोकांचं सगळं यश समुद्र त्यांच्या ताब्यात आहे म्हणून आहे. हे महाराजांनी सगळ्यात आधी ओळखलं आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की ज्याचा आरमार त्याचा समुद्र, म्हणून इंडियन नेव्हीची स्थापना त्यांनी केली. इंडियन नेव्हीचे जनक कोण? नाव येतं छत्रपती शिवराय. आणि काय अभिमानाची बाब आहे की आता सध्या इंडियन नेव्हीचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित आहे. हा इंडियन नेव्हीचा नवा ध्वज छत्रपतींना समर्पित आहे आणि तो ध्वज आता समुद्रामध्ये आणि सगळ्या आभाळात सुद्धा मानानं आणि अभिमानानं फडकतोय. ही केवढी महत्त्वाची बाब आहे. हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि लोकांना सुद्धा तेवढ्याच ताकदीनं हे सांगावं लागेल. आणि म्हणून छत्रपतींचं नाव आम्ही कशासाठी घेतो? तर आपण ते पावन होण्यासाठी घेतो. आपण आपल्या इथं शिवपूजा चालते कशासाठी चालते? ती स्वतः पवित्र होण्यासाठी चालते. लोक जे म्हणतात ना, बरं 19 फेब्रुवारीच्या पावन दिवशी छत्रपतींचा जन्म झाला, 19 फेब्रुवारीची पवित्र दिवशी छत्रपतींचा जन्म झाला, असं लोक म्हणतात. 19 फेब्रुवारीचा पावन दिवस आला आणि छत्रपती जन्माला आले, त्यांना सांगा 19 फेब्रुवारी पावन होती म्हणून छत्रपतींचा जन्म नाही झाला, छत्रपतींचा जन्म झाला म्हणून 19 फेब्रुवारी पावन झाले. हे आपल्याला सांगावं लागेल. हे सांगायचं आपल्याला. हे पुन्हा पुन्हा लोकांच्या मनामध्ये उतरवावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणून आणखीन काय घ्यायचं आहे? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्त्रियांना सुद्धा पुढे आणलं. आज शिवस्नुषा म्हणून उल्लेख केला मृदुलाजींनी, स्वरदाजींनी उल्लेख केला की शिवस्नुषा ताराराणी बाईसाहेबांना घोडेस्वारीचं शिक्षण दिलं, घोड्यावरती बसवलं, येसू राणींना सगळे अधिकार दिले. आणि हे संस्कार कोणाचे होते? हे संस्कार तर जिजाऊंचे होते. कारण जिजाऊ स्वतः तलवार चालवणार आहेत, जिजाऊ स्वतः घोड्यावरती बसणार आहेत. आताच्या जमान्यामध्ये एका ग्रामीण भागातल्या सासऱ्याने आपल्या सुनेला ट्रॅक्टर चालवण्याचं प्रशिक्षण देणं हे तसं आहे. हा विचार आपण घेऊ शकतो ना. हेच एक गोष्टी शेवटी आता काळानुरूप आपल्याला घ्यायच्या असतात आणि ते शिवचरित्रातून शिकायचं असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून स्त्रीचा आदर आणि सन्मान तो घेतलाच पाहिजे. अरे कुणीच नव्हते शिवबासंगे नात्या गोत्याचे, एकच नाते जिजाऊचे लखलखत्या पात्याचे. फक्त एकच नातं होतं जिजाऊंचं आणि त्या नात्यानं, त्या आदर्शानं शिवरायांनी एवढा मोठा पराक्रम आपल्यासमोर उभा केला. आणि म्हणून पावन होण्यासाठी आपण नाव घेतोय. रवींद्रनाथ टागोर त्या बंगालमधून सांगतायत की हे शिवराया, तुझा संदेश अजूनही दराखोऱ्यातून गुंजतो आहे, तुझे नेत्र अजूनही अभ्यागताला निहाळत आहेत. ते स्वप्न काय असेल? ते स्वप्न काय असेल? हे मानवी देहधारी साधू पुरुषा, तुझी तपस्या, तुझे ध्येय, तुझे कार्य जणू चिरंतनाला आव्हान देत आहे. तुझे झेंडे आता फडकताना दिसत नाही. तुझे ते मावळे,
ते तानाजी, ते बाजी, ती भवानी, ते विजयी अश्व सारे काळाच्या उदरामध्ये नष्ट झाले, पण अजूनही आकाशातून देववाणी सारखे शब्द उमटतात, हर हर महादेव. हे शिवराया, युगे युगे तुझे नाव मानव जात उच्चारत राहील, पावन होण्यासाठी, पावन होण्यासाठी, पावन होण्यासाठी. हे नाव घ्यायचंय ते पावन होण्यासाठी, स्मरण करायचंय ते पावन होण्यासाठी, आणि हा वारसा तेवढा समृद्धपणे समर्थपणे आपल्याला सगळ्यांना पुढे न्यायचा आहे, तो यासाठी न्यायचा आहे, हे शिकायचं आहे. आणि म्हणून या शिवजयंतीचा सोहळा इतक्या दिमाखात आणि थाटात शासकीय कार्यालयामध्ये 1987 पासून वस्तू आणि सेवा कर विभागा माझगावमध्ये होतो आहे, आणि इतक्या आनंदाने आणि उत्साहानं लोक काम करताय. काम तर करताच, पण करायचं म्हणून करायचं. मी लालजी कोळीचं उदाहरण तर यासाठी दिलं, करायचं म्हणून केलं नाहीये, उत्साहानं आणि पुढे जाऊन केलंय. तसं मला वाटतंय की शिवजयंती करायची म्हणून केली नाहीये, तर ती उत्साहानं केली आहे, पुढे जाऊन केली आहे, आणि त्याच उत्साहानं आणि ताकदीनं अजूनही तुम्ही सगळे उपस्थित आहात. त्यासाठी मला महत्त्व तुमचं वाटतं की ते हे की शिवरायांना हीच खरी आदरांजली आहे, शिवरायांना हेच खरं अभिवादन आहे, कारण आपण उत्साहानं पुढे येतोय, उत्साहानं काम करतोय. लोक म्हणतात तेव्हा तुम्ही शिवजयंतीच्या एवढ्या व्याख्यानाला वगैरे जातात, लोक शिवजयंतीचा एवढा उत्साह साजरा करतात, मग खरंच फरक पडतो का? फरक पडेल का? मी त्यांना म्हणतो, अरे बोलता बोलता माझ्यामध्ये 1% जरी फरक पडला तरी खूप आहे ना. एक एवढा चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, एक आपल्यामध्ये जरी आलं तरी खूप काही आहे. आणि मला खात्री आहे की एवढे सगळे लोक आहेत, 1-2% जरी फरक पडला तरी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो फरक पडावा म्हणून तर आपण हे कार्य करतोय ना, म्हणून तर आपण मोहीम काढतो, गणसंवर्धन करतो, झाडं लावतो. हे सगळा जो बखरनामा मी आता वाचला तो कशासाठी आहे? तो काहीतरी फरक पडावा म्हणून शिवजयंती उत्सव समिती काम करते, आणि तो फरक पडेल असा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे. आणि मी नेहमी म्हणतो कि मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, चिड़िया चहकती है तो फर्क पड़ता है, आदमी अकेले लड़ता है तो भी फर्क पड़ता है, यहाँ तक ये कहने से भी आप में और दूसरों में फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है. इसलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े हो जाते हैं और लोग कहने लगते हैं कि हाँ फरक पड़ता है, फरक पडेल, आणि तो फरक पडावा यासाठी म्हणून आपण काम करत राहू आणि छत्रपतींचं नाव घेऊ. शेवटी इतकंच म्हणतो, माझ्या मागे सगळ्यांनी घोषणा द्यायच्या आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. धन्यवाद.